नमस्कार. गुड आफ्टरनून टू ऑल. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे आटले सप्रे पित्रे महाविद्यालय स्वायत्त देवरुख यांच्यातर्फे मी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य तेंडुलकर सर यांचे स्वागत करतो. तसेच कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन डॉक्टर रवींद्र टेंभारी तसेच मिस्टर विजय जेवळेकर यांचे देखील स्वागत करतो. हा वेबिनार आयोजित करण्यासाठी ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, मार्गदर्शन दिले असे बॉटनी डिपार्टमेंटचे डॉक्टर नायकवडे सर यांचे देखील मी स्वागत करतो. आमच्या सर्व NSS विभागाचे मी स्वागत करतो. आणि ह्या वेबिनारला उपस्थित सर्व पार्टिसिपंट्स म्हणजे रिसर्च स्कॉलर्स, स्टुडंट्स, प्राध्यापक वर्गांचे मी स्वागत करतो. आणि डॉक्टर नायकवडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या वेबिनारची प्रस्तावना सादर करावी. धन्यवाद सोनवणे सर. खरं तर आजचा हा अतिशय चांगला वेबिनार आपण खूप चांगले व्याख्याते आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 ने धुमाकूळ घातला असताना अनेक जण कोरोना योद्धे म्हणून पहिल्या फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत आणि त्यामध्ये KEM सारख्या अत्यंत जागतिक दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये काम करत असणारे रवींद्र सर आणि त्याचबरोबर विजय सर हे आज आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून लाभणे हे खरंच आपल्या सर्वांचं भाग्य आहे. मित्रांनो, सर्वांना कल्पना आहे की कोविड-19 ची सगळीकडे चर्चा केली जाते आणि त्याचबरोबर आता थोडंसं त्याच्यामुळे निगेटिव्ह वातावरण झाले कोविड-19 बद्दल. मात्र त्या आजचा जो व्याख्यानाचा विषय आहे तर तो मात्र आपल्याला दिलासादायक आहे, कारण याच्यामध्ये आपण कोविड-19 चे प्रकार आणि इतर गोष्टी तर बघणारच आहोत. मात्र त्यापेक्षा जास्त वॅक्सिनेशन हे कशा पद्धतीने उपयोगी आहे आणि आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉलेज म्हणून आपली काय आहे, कॉलेजचे विद्यार्थी म्हणून आणि विशेषतः NSS चे व्हॉलंटियर म्हणून सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी या कोविडच्या निर्मूलनासाठी कसं काम करणं अपेक्षित आहे यावर हे दोन महान व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यामुळे सर्वांची उत्सुकता ऑलरेडी आहेच. त्यामुळे फारसा वेळ प्रस्तावनेसाठी न देता मी आमचे कुटुंब प्रमुख प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. सर. आजच्या राज्यस्तरीय वेबिनारच्या साधन व्यक्ती म्हणून उपस्थित जवळेकर या दोन्ही व्यक्तींचं मी महाविद्यालयाच्या देवरुख शिक्षण मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरंच नाही, फक्त भारत संपूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगळ्या तणावाखाली आहे. ऑफकोर्स तणावाची लेवल ही व्यक्ती परत वेगवेगळी आहे, परंतु हा तणाव आपल्याला पूर्ण संपवायचा आहे आणि सध्या परिस्थितीचं गांभीर्य जाणून घेऊन त्या पद्धतीची काळजी आणि जबाबदारीने समाजात आपल्याला वागायचं आहे. आजची साधन व्यक्ती सद्यस्थिती काय आहे आणि जेव्हा आपण समाजात वावरत असतो तेव्हा काय नियमांचं पालन केलं पाहिजे, स्वतःच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आणि इतरांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने सुद्धा या संदर्भात नक्कीच मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने करतील. मला वाटतं जास्त वेळ न घेता आपण या साधन व्यक्तींना अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकूया. हे कोविड पेंडेमिक सिच्युएशन का उद्भवली, कशी उद्भवली, त्याची कारणमीमांसा जाणून घेऊया आणि अतिशय जबाबदारीने आपण याचं समाजामध्ये सुद्धा प्रबोधन करणं अपेक्षित आहे. मला वाटतं बरेचसे इथे सहभागी झालेले विद्यार्थी हे NSS या विभागाचे आहेत, कारण NSS विभागांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा आमचे विद्यार्थी जेव्हा समाजात जातील ते प्रबोधनाचं सुद्धा काम करतील याची मला खात्री आहे. किंबहुना त्यांनी करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. नाईकवडे सर, ओव्हर टू यू. थँक्यू सर. खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य हे आहे की आज 12 मे म्हणजे जागतिक परिचारिका दिन आहे. परिचारिकांनी कोरोना योद्धा म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आपलं योगदान दिलेलं आहे आणि आजच्या या निमित्ताने आपण हा वेबिनार आयोजित केलेला आहे. सुनील सर यानंतर पाहुण्यांचा परिचय अतिशय 1-2 मिनिटांमध्ये करून द्यावा. हो सर. आजचे रिसर्च पर्सन जे आहेत मिस्टर विजय जेवळेकर
हे सिन्स 1994 पासून मेडिकल सोशल वर्कर ॲट केम हॉस्पिटलमध्ये वर्किंग आहेत अँड ऑल्सो वर्किंग विथ द नॅशनल ॲडिक्शन रिसर्च सेंटर यामध्ये ते काम करीत आहेत. तसेच डॉक्टर रवींद्र एस केंभावी हे प्रोफेसर म्हणून ॲट GS मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तसेच त्यांचे व्हेरियस रिसर्च पेपर आणि मेडिकल फील्डमध्ये झालेले आहेत. तसे त्यांचे आणखी बरेच हे आहेत अचिव्हमेंट्स आहेत. तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्या अचिव्हमेंट पूर्ण वाचत गेलो तर बराच वेळ लागेल. तर मी अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. हॅलो, तुम्हाला ऐकू येते का? नमस्कार. आम्हाला संधी दिल्याबद्दल आमची हे आहे. मी विषय बोलणार आहे करंट स्टेटस ऑफ कोविड-19 अँड वॅक्सिनेशन प्रोसेस. कोविड हा रोग भयंकर झाला आहे आणि हे जगभर नाही, महाराष्ट्रामध्ये जास्त झाले आहेत आणि महाराष्ट्र आणि जगामध्ये आता तुलना केली जाते. म्हणून आपल्याला प्रिव्हेन्शन करणं हे गरजेचं आहे आणि माझं घोषवाक्य प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता सध्या परिस्थिती बघितलं, लोक जास्त उपचारावर करतात आणि हे वॅक्सिन नाही, ते नाही, हे औषध नाही, ते नाही, त्याच्या पाठीमागं रोगच नाही झालं तर त्याचे निदान होण्याची इझिली संभव आहे. म्हणून मी माझा PPT शेअर करतोय. आता PPT दिसतंय ना सर्वांना? हॅलो. हां, करंट स्टेटस ऑफ कोविड-19 वॅक्सिनेशन अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर मी बोलणार आहे. हा कोविड-19 हा रोग हा हायली इन्फेक्शियस आहे आणि हा रिसेंटली डिस्कवर झाला, पण तरी 1 वर्ष झालं. द न्यू व्हायरस अँड द डिसीज वॉज अननोन बिफोर द आउटब्रेक. चायनामध्ये डिसेंबर 2019ला ते रोग आधी दिसून आला. वुहानमधून ते प्लेसमध्ये ते दिसला अँड नंतर ते भारतामध्ये आला आणि भारतामध्ये जानेवारी 2020 मध्ये केरळामध्ये हा आधी पहिला रुग्ण आढळला आणि ह्या रोगाला नोवेल कोरोना व्हायरस असं म्हणतात. आणि हा रोग 2019 पासून जगामध्ये आला. हा रोग हा व्हायरस हा सूक्ष्म व्हायरस आहे, एकदम नाजूक आहे आणि त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आहे व्हायरसचा, न्यूक्लिओपेप्सिटाइड, एन्व्हलप, स्पाइक प्रोटीन, हे सर्व द्रव्य महत्वाचे, कारण का ह्या द्रव्यामुळे ते रक्त आपल्या शरीरामध्ये घुसते. आणि व्हायरस सूक्ष्म आहे, एका डॉटमध्ये मिलियन्स वगैरे असतात एका डॉटमध्ये आणि म्हणून हे आणि एका रोगामध्ये ते करोडो प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये असते. आता एक माणसा कोविड पॉझिटिव्ह हा शिकला तर त्याचे व्हायरस सर्व बाहेर पडते आणि तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागणार. ती तुम्हाला कसं होऊ नये हे काळजी करावं लागतं. हा व्हायरस शॉर्ट रेंज आणि ते ड्रॉपलेट न्यूक्लिआय म्हणून पसरते. आधी सुरुवातीला लोकांना वाटलं फक्त ड्रॉपलेट न्यूक्लिआय, पण आता सध्या कळलंय की एअरबॉर्न म्हणून म्हणजे लॉंग रेंज ट्रान्समिशन आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला तुम्ही एका रूममध्ये एक मोठ्या रूममध्ये एक माणूस कॉर्नरमध्ये सिगरेट स्मोक करतो आणि दुसऱ्या मध्ये वास येते, याचा अर्थ तिथला मायन्यूट ऑर्गॅनिझम तिथे जाऊन त्या माणसामध्ये नाकामध्ये प्रवेश केला जातो. एवढंच एअरबॉर्न इन्फेक्शन आहे आणि त्याला काळजी बघा. त्याच्यामध्ये ड्रॉपलेट न्यूक्लिआय, एरोसोला, डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट, त्या पर्सनचा डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलं तरी तुम्हाला इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये तो वस्तू केलेलं वस्तू त्याच्यावर तुम्ही मोबाईल म्हणा, त्याचे पैसे म्हणा, हे म्हणा, तुम्ही त्याच्यावर घेतलं आणि त्याच्या परिसरमध्ये तुम्ही क्लोज गेलं, 1 मीटरचा का 2 मीटरच्या अंतरावर गेलं, ते ड्रॉपलेटने एरिझॉल तुमच्या शरीरामध्ये प्रवेश होणार आणि मग तुमच्या शरीरामध्ये जाऊन ते आधी सुरुवातीला नाका तोंडातून आधी तोंडातून जाणार, घशामध्ये जाणार, मग टॉन्सिलमध्ये जाणार, मग नंतर पूर्ण शरीरामध्ये पसरवणार. हे महत्वाची इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला 2-3 दिवस ते आपल्या नाकामध्ये घशामध्ये असणार. त्यावेळी तुम्ही वाफा घेतला, मिठाच्या गुळण्या केली तुरंत, तर ते निर्जंतू होण्याची शक्यता असते. म्हणून ते प्रिव्हेन्शन आधी म्हणतो की जसं तुम्ही बाहेरून आला जरा गुळण्या करा, वाफा घ्या, तर ते व्हायरस तुमच्या शरीरामध्ये असली तर कुठे असली ते फिट होण्यापर्यंत तोपर्यंत तुम्ही निर्जंतू करणार. आणि हे सर्व रिसॉल्व त्याच्यासाठी तुम्हाला मास्क वापरणं करणं आणि मी सर्व सांगणार कसं तुम्हाला रोग होऊ नये, कसं काळजी घ्यायची.
आणि कॅन कोविड-19 बी कॉट फ्रॉम पर्सन हु आर नो सिम्पटम्स. आता काय झालं, आता हे सर्वे एवढं आहे की काही लोक भरपूर प्रमाणात 80 to 85% असिम्प्टमॅटिक असतात. म्हणजे त्यांना कोविड त्यांच्या ऑर्गॅनिक रक्तामध्ये असते, पण साईन सिम्पटम नसतात आणि काय दिसत नाही, एकदम सुदृढ दिसतात. ते रोग ड्रॉपलेट न्यूक्लियामुळे स्प्रेड होते. आणि हा माणूस सिम्प्टमॅटिक नाही आहे, मग तुमच्याबरोबर बोलतोय, मग त्याच्या ते बोलण्यामध्ये ड्रॉपलेट न्यूक्लिया बाहेर पडतात. त्याच्या अर्ली स्टेजमध्ये असले तर त्याच्यामध्ये माइल्ड कफ आणि कोल्ड असलं तरी ते ट्रान्समिशन होऊ शकतं. म्हणून माझं मुख्य म्हणणं म्हणजे तुम्ही कुठलाही व्यक्तीवर बोलता आहे त्याला कोविड पॉझिटिव्ह म्हणून धरून, असिम्प्टमॅटिक धरून त्याच्याशी लांब 1 फीट लांब राहायला पाहिजे आणि त्याचा प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे. जसं आम्ही HIV सांगत होतो, कुठलाही ब्लड आम्ही पर्सनला HIV असणार, तसं कोविड कुठलाही माणसासमोर, तुमचा मित्र असू दो, तुमचा टीचर असू दे, गाईड असू दे, कोणी असू दे, तो कोविड पॉझिटिव्ह असल्या धरून तुम्हाला प्रिव्हेन्शन घेणार, मास्क घालायला लागणार, 1 फीटचे अंतर ठेवायला लागणार, हे महत्त्वाचे आहे. आणि कसा पसरतो, तो कसा पसरतो, पीपल कॅच इन्फेक्शन, तो माणूस स्प्रेड करतो, त्याची खोकला, सर्दी, त्याच्या ड्रॉपलेट न्यूक्लिया, तो बोलताना, खाताना, ते युजली काय होतं, आता फॅमिली स्प्रेड जास्त होऊ लागले. आता एक कोविड पेशंट घरी आला, त्याला इन्फेक्शन झालं, असिम्प्टमॅटिक आहे, घराचे सर्व मेंबर्सना ते कॉन्टॅक्ट, मग ते घरी मास्क घालत नाही, स्प्रेड होऊ लागला आणि ते खोकला मुळे होतं. आणि दुसरा, तो कुठला अवयव लावतो, ऑब्जेक्ट सरफेसमध्ये ठेवतो आणि त्याच्या आईज नोज कॉन्टॅक्ट, तुम्ही त्याची संपर्क झाला, ते खोकला तुमचा आईज नोज संपर्क आला तर ते पसरू शकतो. आणि दिस व्हायरस इज इम्पॉर्टंट. आणि 2 मीटर का अंतर ठेवायला पाहिजे. स्टडीज केलंय की हे ट्रान्समिशन जेवढं लांब असलं तेवढं बरं, जवळ असलं तर ड्रॉपलेट न्यूक्लियाय तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक प्रवास होते. ते एकदम मायन्यूट असतात, 0.5 मायक्रॉनपेक्षा मायन्यूट असतात, दिसले नाही. ते शरीरामध्ये श्वास घेताना ऑटोमॅटिक तुमचा घसा आणि ह्याच्या श्वास नलिकेत निघून जाणार. मग नंतर ते आधी सायनस आणि ह्याच्यामध्ये, मग टॉन्सिलमध्ये, मग नंतर लंगमध्ये जाणार. लंगमध्ये गेलं तर आपल्याला दम लागला सुरू होणार, मग नंतर ताप येणार, मग हातपाय दुखणं, मी साईन सिम्पटम्स तुम्हाला. आणि व्हायरस किती वेळा सर्व्हाइव्ह करते, मग बराच प्रश्न असतो लोकांना, किती वेळा हवेमध्ये असते, काय असते. बरं, हे बघा, हे नवीन व्हायरस आहे, अजून जगातली शास्त्रज्ञांना किती वेळ राहते काय अजून माहीत नाही. ते दिसायला मेनी पर्सिस्ट ऑफ सरफेस, ते काही तासामुळे सेव्हरल डेज पण राहू शकते. दिस मे व्हेरी अंडर डिफरंट कंडिशन. म्हणजे कंडिशन काय महत्त्वाचं आहे, सरफेस टेम्परेचर, ह्युमिडिटी, एन्व्हायरमेंट कसं आहे, कुठल्या वातावरणामध्ये आहे ते महत्त्वाचे आहे. इफ द सरफेस मे इन्फेक्ट, सपोज तुम्हाला कळलं की हा सरफेसमध्ये कॉन्टॅमिनेशन झालं व कपड्यामध्ये झालं, मग त्याला तुम्ही डिसइन्फेक्शन करता येणार. म्हणजे ते कपडे धुवायला टाकलं साबण आणि याच्यामध्ये ते निर्जंतू होते. मग तरी तुमच्या सरफेसमध्ये झालं, युजली आम्ही काय करतो, कोविड केस झाला मग त्या एरियामध्ये त्या रूमला आम्ही फ्युमिगेट करतो, ते सोडियम हायपोक्लोराइड स्प्रेइंग करतो. म्हणजे तो परिसर हवेमध्ये कुठलीही जंतू असले स्प्रेइंग केल्यानंतर 1% सोडियम हायपोक्लोराइड सर्व निर्जंतू होऊन जातं. स्प्रेइंग मस्ट केस झाल्यानंतर त्या परिसर आम्ही स्प्रेइंग करतो. आणि तो कुठला अवयव यूज केला त्याला हात नाही लावायला मिळाला पाहिजे, त्याला डिसइन्फेक्शन करून लावायला पाहिजे. आणि त्या दरम्यान तुम्ही नाक, घसा आणि तोंडावर हात नाही लावायला पाहिजे, आईजमध्ये वर हात नाही लावायचंच नाही. कॅन द व्हायरस ट्रॅव्हल फ्रॉम गुड्स, हे प्रश्न मोठ्यांना लागतं की हे मी गुड्स खरेदी करतो, मी सामान घेतो, त्याच्यामध्ये काय, आता बाहेरून काय सामान आला त्याच्यामध्ये जंतू असू शकते का, हे प्रश्न सर्वांना भेडायचा होतं की आम्ही ते हात लावू का नको, हे महत्त्वाचं आहे. आणि युजली हे सामानामध्ये कॉन्टॅमिनेशन कमर्शियल गुड्स आणि ह्याच्यामध्ये जास्त होऊ शकत नाही, पॅकेट होऊ शकते. प्रश्न नंतर विचारा, मध्ये माझी सर्व प्रेझेंटेशन होऊ द्या. आणि युजली काय असतं, तुम्ही सामानाला सपोज आता तुम्ही मार्केटमध्ये जाता, व्हेजिटेबल्स घेता, काय कुठलं सामान घेतात, त्या सामान सपोज त्याला चिकतो, ते सामान व्हेजिटेबल वगैरे हातामध्ये घेतलं आणि तू व्हेजिटेबल रॉ हातामध्ये पकडलं, ते बॅगमध्ये ठेवलं, मग ते हात तुम्ही हा घासाला लावलं, मग ते व्हायरस तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. कुठलाही ऑब्जेक्ट हात लावलं तर वेगळं ठेवून मग साबण हाताने धुणं हे मस्ट आहे. कुठलाही सामान खरेदी केल्यानंतर, वस्तू केल्यानंतर, मग मेन इम्पॉर्टंट सामान कधी टच केला, काय केला, ड्युरेशन हे महत्त्वाचं आहे.
तो अर्धा तास अगोदर केलं तर त्याच्यामध्ये व्हायरस असते, पण तो 12 तास 24 तास आत तेवढामध्ये एवढा नसतं. टेम्परेचरमध्ये बाहेरून येते, माल भरलेले असतं ट्रकमध्ये, तेवढा हे नसतं. पण तो जेव्हा उतरतो तो त्याच्यावर शिकतो माणूस, मग त्याच्यामध्ये सर्व जंतू त्याच्या ऑब्जेक्टमध्ये होऊ शकते. आणि तुम्ही ते प्रेमाने त्याच्यावर येणार, हात लावणार, मग नंतर तुम्ही हातमध्ये ठेवणार. पण हात धुणं महत्त्वाचं आहे. मग नंतर त्याला मग तुम्ही वापरलं तेव्हा तुम्ही डिस्इन्फेक्शन करून वापरायला पाहिजे. आणि हे इन्सिस्ट ऑन आणि ते वापरलं, पकडलं आणि ठेवलं तर हात धुणं साबणाने इम्पॉर्टंट आहे. आता व्हायरस कसा पसरतो, तर व्हायरसमध्ये वेगळे अँटीबॉडी स्पाइक प्रोटीन म्हणून असते. मी स्पाइक प्रोटीन म्हणजे आउट ऑफ कव्हर, ते मी आधी तुम्हाला सर्व सांगितलं की त्याचे अवयव ते व्हायरसचं दुसरं पार्ट्स आहेत, ते आधीच्या स्लाईडमध्ये दाखवलं तुम्हाला. स्पाइक प्रोटीन म्हणून ते प्रोजेक्शन असतात, आतमध्ये RBD प्रोटीन असते, अदर प्रोटीन असतात. ते स्पाइक प्रोटीन आधी आपला म्युकोजामध्ये जाते, मग हळूहळू द्रव्य सेक्रेट होते, मग त्याच्यामध्ये छेद करते म्युकोजामध्ये आणि शरीरामध्ये प्रवेश होतो. आणि हे स्प्रेड व्हायला 2-3 दिवस लागतात. त्या दरम्यान तुम्हाला सर्दी, खोकला आणि जास्त झाल्यानंतर ताप येते, ते महत्त्वाचं. आधी घशापर्यंतच असते, मग त्या दरम्यान तुम्ही जरा प्रिव्हेन्शन केलं, गुळण्या केली, वाफा घेतली, तर तुम्हाला रोग होणं हे नाही होणार. आता हा कोरोना सपोज आतमध्ये गेला, हे पॅन्डेमिक आहे, पूर्ण जगामध्ये केला आहे. आणि हा रोगामध्ये 80 लोकांना काही सिम्पटम्स नसतात, माइल्ड असते, आणि ते ऑटोमॅटिक पण क्युअर होतात, त्याला इलाजचा पण गरज नाही त्यांना. आणि 60% लोकांना क्रिटिकल होतात आणि 13% सिव्हिअर होतात, आणि त्याच्यामध्ये जास्त जण दगावतात. त्याच्यामुळे आपले पहिला 7 दिवस हे महत्त्वाचे. पहिला 3 दिवस महत्त्वाचे आहे की तो शरीरामध्ये प्रवेशच द्यायला पाहिजे. सपोज गेला, मग नंतर आम्ही जेव्हा साईन सिम्पटम्स तेव्हा लगेच इलाज केलं. 7 दिवसात आम्ही निष्काळजी केलं, टेस्ट नाही केलं, तपास करून घेतला, नाही आम्हाला काय होणार नाही, मला काय सिम्पटम्स नाही म्हणून. पण तर हे दुसरं प्रेझेंटेशन, ताप येणं, हातपाय दुखणं, खोकला, हातपाय विकनेस वाटणं, नाक गळू लागलं, घसा खवखळणं, दम लागणं, जुलाब होणं, आणि आता वेगवेगळ्या प्रकारे ते मॅनिफेस्टेशन असं होलं कोविड. आता दुसरं आहे पोटात दुखणं, जुलाब होणं, हे झालं. मग डोळ्यात कंजक्टिव्हायटिस होणं आणि स्किनचा रॅश होईल. आता नवीन प्रकार स्किनचा रॅशमुळे कळू लागला की हे कोविड असू शकते. वेगळे प्रकारे आता मॅनिफेस्टेशन होतं. दुसरा स्मेल जाणं, तुमचं स्मेल जाते, टेस्ट जाते, आधी वास येत नाही, काय मी वास केलं, जेवताना मी काय खातो ते पण कळत नाही, हे अर्ली साईन सिम्पटम्स आहेत. तर मला वाटलं की मला स्मेल येत नाही, मी खातो ते मला कळत नाही, टेस्ट येत नाही, म्हणजे तुम्हाला ते साहजिक आहे, तुम्हाला कोरोनाचा बाध झाला. हे अर्ली साईन सिम्पटम्स आहेत. आता तुम्ही कसं प्रोटेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. आता ते हा साईन सिम्पटम्स आलेत, तुम्ही सर्वांना प्रोटेक्शन मेजर कसं करायला आणि ते स्प्रेड कसं करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. फक्त रेग्युलर थरो क्लिनिंग ऑफ हँड्स विथ अल्कोहोल बेस्ड हँड रब, सॅनिटायझर तुमच्या पॉकेटमध्ये सॅनिटायझर, माझ्याकडे सॅनिटायझर बघा, सॅनिटायझर ठेवायलाच पाहिजे. आणि रेग्युलर अँड थरो क्लिनिंग ऑफ वॉश कशाला करायला पाहिजे, लोक विचारतात का करायला पाहिजे. वॉश युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर और यूज अल्कोहोल बेस्ड रब व्हायरस दॅट मे बी ऑन युअर हँड्स. कधी तुम्हाला कुठे सामान लावलं, हे लावलं, लगेच तुमचं सॅनिटायझर काढून आज वॉश करायला पाहिजे. मेंटेन ॲटलिस्ट 2 मीटर डिस्टन्स बिटवीन युअर सेल्फ अँड एनीवन हू इज कफिंग ऑर स्नीजिंग. हे महत्त्वाचं प्रश्न. लोकांना एवढं जवळ 2 मीटर झालं काय फरक पडतं मला, असा प्रश्न विचारतात. When someone coughs or sneezes, they spray small liquid droplets from their nose and mouth, which may spread the virus. ते बोलताना, शिंकताना त्यांचे स्मॉल ड्रॉपलेट टिकले, ते कोण जवळ असते त्याला बाधतं ते, आणि ड्रॉपलेट हे खोकल्याने स्प्रेड होऊ शकते. आणि सांगितलं मी असिम्प्टमॅटिक केसेस भरपूर आहे. तुम्हाला दोष आणि हे असू दे, तो बाहेरून आला, त्याला तिथे लागण झालं, आणि तो तुम्हाला वाटलं हा मित्र आहे, मी याच्याबरोबर बसलो, याला काय झालं नाही एवढा दिवस, मला काय होणार. पण महत्वाचं त्याची डिस्टन्स ठेवणं महत्वाचे आहे. वेन समवन कफ्स ऑर स्नीजेस आणि खोकला आला आणि क्लोज आहे तरी तुम्हाला संपर्क झाला, पण तुम्ही त्या हातमध्ये इन्फेक्शन होत, हे आईज नोज माउथला टच नाही करायला पाहिजे. कळलं की नाही, महत्वाचं आहे.
हँड टच सरफेस, तुम्ही कुठे हात लावलं तर तुमच्या ते हँड कॉन्टॅमिनेशन होऊन जाते, हँडला ट्रान्सफर, मग ते व्हायरस हँड थ्रू आईजला जाते, नोजला जाते, माउथला जाते आणि नंतर ते हळूवार सर्व शरीरामध्ये पसरते अँड देन तुम्हाला आजार करतं. म्हणून ते मास्क घालणं, अल्कोहोल सॅनिटायझर, हातपाय धुणं, हात धुणं महत्वाचं आहे. नाव आता हे सिच्युएशन आहे, भयंकर आहे. कालचा डेटा मी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये न्यू केसेस 37,236 झाले, डेथ्स 543 आहे आणि इंडियामध्ये 3 लाख केसेस झाले दिवसाला होतात आणि अबाउट 3,870 दिवसाला मरतात. विचार करा, एवढं भयंकर रोग आहे. आणि हे महत्वाचं आहे की तुम्हाला सर्वजण इलाज, उपचार, ऑक्सिजन आहे, हे नाही त्याच्या करतात, पण कसा रोग होऊ नये हे काळजी कोणी घेतच नाही. अरे मला ICU बेड मिळाला बस, पण मी सर्व सावधान केलं, मी वॅक्सिनेशन घेताना गर्दी नाही केलं तर मला रोग होणारच नाही. मग वॅक्सिनेशन करण्याचा गर्दीच टाळायला पाहिजे. सेफ डिस्टन्सिंग कळणं हे महत्वाचं आहे. आणि जगामध्ये पण भरपूर जगा परत हे सेकंड वेव्ह भारतामध्ये झाले आणि ब्राझीलमध्ये आणि US मध्ये थर्ड वेव्ह होऊन पण गेला. आम्हाला आता माहीत आहे, तर हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता महाराष्ट्र सिच्युएशन बघा, ते इंडियामध्ये बघा, आधी मे मध्ये जास्त केसेस होत्या, मग जानेमध्ये कमी झाला, मग एप्रिल 13 पासून परत जास्त केसेस होऊ लागले. हे डेटा आपल्याला दिसून येते. आणि महाराष्ट्रामध्ये बघा, हे फेब्रुवारीचा डेटा दाखवते की मुंबईमध्ये 23 आहे. मग हे केसेस वाढायला लागल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सर्व इथे लॉकडाऊन केलंय, सर्व शहरामध्ये. तुम्हाला माहिती आहे, सर्व डिस्ट्रिक्ट प्लेसेसमध्ये, नाशिक, पिंपरी, पुणे, सर्व इथे लॉकडाऊन केले 7 दिवसासाठी. पण तो लॉकडाऊन ठीक आहे, पण परत लॉकडाऊन केलं, परत लोक मिक्स होणार, परत होणार. पण आम्हाला रोग का करू होऊ नये हे महत्वाचं आहे. हे सरकारने प्रचार करायला पाहिजे. मी प्रयत्न करतो सर्वांकडे हे करायला, आणि तुम्ही पण माझ्याकडून नॉलेज गेलं, तुम्ही पण त्याला स्प्रेड करा आणि ते रोग होऊ नये की काळजी घ्या. कारण की लॉकडाऊन हे तात्पुरता मॅनेजमेंट आहे, शॉर्ट टर्म मेजर्स आहे. लॉंग टर्म मेजर आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. हे बघा, आता हे गोल ऑफ कम्युनिटीमध्ये डिले. आता हे लॉकडाऊन का मुळे आधी पॅन्डेमिक झाला होता, केसेस भरपूर वाढले, पण भारताने नंतर लॉकडाऊन केला. 23 मार्च पासून लॉकडाऊन केलं गेल्या वर्षी. मग ड्रास्टिकली केस कमी झाल्या, केस कंट्रोलमध्ये आला होता. मग नंतर आपल्या निष्काळजीमुळे, गव्हर्नमेंटच्या निष्काळजीमुळे ट्रेन्स चालू केल्या, ते वेगळं फेस्टिवल सेलिब्रेट केली, मॅचेस केला, मग ते मार्केट चालू केली आणि हे सर्व ते भयंकर आणि लोकांना कसं प्रिव्हेंट करायचं हे माहिती कोणी दिलं नाही. प्रिव्हेंट माहिती देणं हा महत्वाचा भाग आहे. बघा, करंट ट्रेंड आता हे महत्वाचं. आता सध्याचं दुसरं आहे की कम्युनिटी स्प्रेड होऊ लागलं, घरोघरही हे कोरोना पोहोचलं. आता हर घरामध्ये कोरोना पोहोचले, लोकांमध्ये कोरोना झाले. आणि वॅक्सिनेशन प्रिव्हेन्शन करायला पाहिजे. वॅक्सिनेशन प्रिव्हेन्शन हे महत्वाचं आहे, पण पूर्ण अबाउट 70 to 90% लोकांना वॅक्सिनेशन करायचं तरच आपल्याला प्रिव्हेन्शन मिळणार. हे शक्य आहे का? शक्य नाही आहे. व्हेरी डिफिकल्ट टास्क आहे. वॅक्सिन अवेलेबिलिटीचा प्रश्न आहे. म्हणून महत्वाचं आहे की किती वॅक्सिनेशन करा, किती हवे, पण त्याला गर्दी करू नका, तिथे रोग पसरू नका. महत्वाचं ते आहे. नंतर आता इम्प्लिमेंटेड लॉकडाऊन इम्प्लिमेंट करा, पण ते व्यवस्थित. मी बघितलं, लॉकडाऊन इम्प्लिमेंट केलं तरी भाजीपाला आला तिथे गर्दी, कुठे औषध गेलं तिथे गर्दी. आणि दुसरं, तुमची स्टँडर्ड हायजिनिक प्रॅक्टिस रिइन्फोर्स करा, प्रॅक्टिस करा तुम्ही. ते सेफ्टी मेजर्स इन द कमिटीमध्ये काय काय काळजी पाहिजे आणि एन्व्हायरमेंटची काळजी घ्या. मोस्ट ऑफ देम तर एन्व्हायरमेंट कशी, हे सर्व मी तुम्हाला स्लाइडमध्ये दाखवणार आहे. पुढचा माझा हे प्रिव्हेन्शनमध्ये हे दाखवणार आहे. तर बघा, कोर प्रिन्सिपल इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हा माझा घोषवाक्य आहे. हे महत्वाचं आहे. हे बघा, तुम्ही प्रिव्हेंट केलं, मास्क घातलं, हे घातलं, आणि तुम्हाला रोग झाला, तुमच्या शरीरामध्ये जंतू गेली, तुम्हाला ताप आला, हे आला, तुमचं शरीर पूर्ण पॅरलाइज होऊन जाते, तुमचे इन्फेक्शन स्प्रेड होते, तुम्हाला रोगराई करावं लागणार, तुम्हाला औषध घ्यावं लागणार, IV फ्लुइड लागणार आणि तुमचं बॉडी वीक होणार. त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन. तरी तुम्ही काळजी घेतली, मास्क वापरलं, सॅनिटायझेशन पेशंट, जेवण खाण बरोबर केलं, पण तुमच्या समोर तो व्हायरस तसंच गळून पडणार. म्हणून ते महत्वाचं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे घोषवाक्य सर्वांनी फॉलो करायला पाहिजे.
मग आता वॅक्सिनेशन, आता जोर आहे की सर्वांना वॅक्सिन वॅक्सिन वॅक्सिन, नाही मिळालं सर्व उद्या मिळणार की नाही असं वाटतं, मला वॅक्सिन मिळालं नाही मी काय होणार. अरे वॅक्सिनचं प्रोटेक्शन किती आहे, 60 to 78% किंवा 90% आहे. ते पण तुम्ही हे सर्व दुसरं पाळलं तर, नाहीतर ते रोग, आता बऱ्याच लोक वॅक्सिन घेतले तरी त्यांना रोग झाला आहे कारण का त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले नाही. आणि फर्स्ट कोरोना झालं ते चायनामध्ये, इंडियामध्ये 27 जानेवारीमध्ये झालं. आता पूर्ण दुनियामध्ये ते पसरलं आहे, इंडियामध्ये पसरलं आहे. मेन इम्पॉर्टंट आहे वॅक्सिन पसरला कसं का. युजली काय होतं, यंग लोक इथे तिथे फिरतात, त्यांची कोरोनाची केसबरोबर कॉन्टॅक्ट होते, मग घरी येतात, मग म्हाताऱ्यात त्यांच्याबरोबर जेवतात, त्यांच्यावर प्रसार होते आणि ह्याचे बलीपडे ते ओल्ड लोक आधी मेले कारण का ते इन्फेक्शन झालं, त्यांची इम्युनिटी कमी होते. आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला ॲडमिट झाले ते पण मेले कारण का ट्रीटमेंट माहीत नव्हतं, काय इलाज, हे रोग कुठला आहे काय माहीत नव्हता, त्यांना ऑक्सिजन पुरवठा नव्हता, त्यांना व्हेंटिलेटर नव्हत्या, हे सर्व प्रॉब्लेम झाला. नंतर त्याची इलाज कळली, आता ऑक्सिजन आम्ही इमिडिएटली देतो, मग व्हेंटिलेटर्स एवढं सज्ज केलं, आता ॲडमिशन वगैरे हे केलं आहे. आता मेन इम्पॉर्टंट आता आहे की नवीन व्हेरियंट आता महाराष्ट्रामध्ये व्हेरियंट्स कोविड-19 आता पसरला आहे, त्याला ते व्हेरियंट आला आहे म्हणून केसेस सडनली इन्क्रीज झाले, एकदम कमी होत आहे एकदम. आता एप्रिल पहिल्या हप्त्यातच ते हळूवार असं वाढू लागले आणि सडनली मेनी केसेस झाल्या म्हणून सर्वजण चकित राहिले, सर्व सेंटर्स बंद करणार होते. आणि नंतर आपला भारतामध्ये वॅक्सिनेशन चालू केलं Jan 16, 2020 मग आधी त्यांनी काय केलं, वॅक्सिन होतं कमीच होतं, आता कसं वापरायला पाहिजे. आधी हाय रिस्क ग्रुप पडलेलं, हेल्थ वर्कर ते कोविडला भांडत होते, केसेस बघत होते, त्यांना दिलं. मग नंतर फ्रंटलाईन वर्कर्सनं दिलं, ते फ्रंटलाईन वर्कर्स जे आपले जात होते त्यांना. आणि नंतर 60 वर्षाच्या वरती दिलं कारण का त्यांच्यामध्ये जास्त जण मरत होते. नंतर त्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज, हायपरटेन्शन आहे, त्यांना रोगराई काय आहे, 45 इयर्स एबो, त्यांना वॅक्सिनेशन केलं. आता हे ठरलं की हे 18 to 44 हे कॅरियर असतात, त्यांच्यामध्ये रोग, त्यांना वॅक्सिनेशन केलं तर आपला रोग होईल. तो आता गव्हर्नमेंट मे 1 पासून ते अबव 18 वॅक्सिनेशन करू लागले. नाव आता वॅक्सिन बद्दल थोडक्यात माहिती सांगतो का तुम्हाला, गरजेचं आहे कुठला वॅक्सिन काय आम्ही देतो ते महत्त्वाचं आहे. आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. इनॲक्टिव्हेटेड वॅक्सिन आहे, व्हायरस व्हेक्टोरियल वॅक्सिन आहे. आपल्या इनॲक्टिव्हेटेडमध्ये आपला कोवॅक्सिन आणि व्हायरस व्हेक्टोरियलमध्ये कोविशिल्ड. दुसरा लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन्स आहेत, DNA बेस्ड वॅक्सिन आहे, मेसेंजर RNA बेस्ड. हे दुसरा वॅक्सिन अजून तयार झाले नाही. DNA बेस्ड मेसेंजर आहे, फॉरेनमध्ये आहे, त्यांची टेम्परेचर भरपूर कमी ठेवावं लागतं आणि म्हणून ते भारतामध्ये शक्य नाही कारण आपला वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेट आहे. पण दुसरा स्पुटनिक म्हणून वॅक्सिन आहे, ते चांगल्या प्रमाणात होऊ शकते, अजून इंडियामध्ये आलं नाही, रशियाने तयार केलं, ते नॉर्मल टेम्परेचरमध्ये शकतो. आणि थोडक्यात मी वॅक्सिनची माहिती देतो. आणि हे वॅक्सिन कशावर असर करतं हे महत्त्वाचं. हे स्पाईक प्रोटीनवर असं करते, ते स्पाईक प्रोटीनमध्येच शरीरामध्ये घुसते, रिसेप्टर बाइंडिंग डोमेनवर अटॅक करते, रिसेप्टर बाइंडिंग SRS प्रोटीन आणि सर्व व्हायरसमध्ये कुठला प्रोटीन्स आहे त्याच्यावर ते अटॅक करते आणि आपल्या ते निर्जंतू करते, म्हणून आम्हाला रोग होत नाही. बघा कोवॅक्सिन हा मोस्टली आता सर्वांना कोवॅक्सिनची हौस लागली, आम्हाला कोवॅक्सिन पाहिजे, असं काही नाही आहे. दोन्ही वॅक्सिन चांगले आहेत वापरणं आणि ते त्यांची इफेक्टिव्हिटी चांगली आहे. इवन व्हेरियंट वॅक्सिनला पण ते व्हेरियंट व्हायरस जो महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर पण असर करतं, रिसर्च केलं आहे. कोवॅक्सिन हे इंडिजिनियस भारताने तयार केलेलं आहे, काय इम्पोर्ट करायला नाही, आम्ही जास्त तयार करू शकतो आता पण, कळलं की नाही. भारत बायोटेक्स, ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी तयार केलं आहे आणि हे इंडिजिनियस आहे, इनॲक्टिव्हेट आहे. पण ह्याला तयार करताना एवढं भारताने प्रयत्न केलं की ह्यांना बायोसेफ्टी लेवल हायली कॉम्पिटेंट फॅसिलिटीमध्ये तयार करावं लागतं आणि हे भारताने सिद्ध केलं की हे वॅक्सिन आम्ही पण तयार करू शकतो. वॅक्सिन इज डेव्हलप इन होल विरॉन इनॲक्टिव्हेटेड विरो सेलमध्ये तयार केलेलं आहे, इनॲक्टिव्हेटेड आहे. आणि पण ते इनॲक्टिव्हेटेड म्हणजे त्याच्यामध्ये अँटीजन आहे, त्याच्या अँटीबॉडीज तयार होतात, डेड व्हायरस आहे, पण त्याच्यामुळे काय आपल्याला शरीरावर काय असर होत नाही, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते, अँटीबॉडीज तयार होतात. पण युजली ते 0.5 ml इंजेक्शन देतात, इंट्रामस्क्युलर देतात, ते दोन्ही शोल्डर राईट अँड लेफ्ट शोल्डर कुठल्याही मध्ये देऊ शकतो.
दिल्यानंतर थोडा थंडी ताप येऊ शकते, हात दुखू शकते, हातपाय दुखू शकते. अदरवाईज आतापर्यंत काय एवढं सिरियस इफेक्ट त्यांची साईड इफेक्ट झाले नाही. पण आम्ही हे वॅक्सिन हॉस्पिटलमध्ये देतो म्हणून सर्व काळजी, डॉक्टर वगैरे असतात म्हणून साईड इफेक्ट कमी आहेत. आत्तापर्यंत मी 3 महिन्यापासून वॅक्सिन इन्चार्ज आहे. कमी साईड इफेक्ट झालेत, पण जास्त लोकांना कोणालाही सिरियस कोणी झाले नाही आणि सर्व बरे झालेत. आता दुसरं वॅक्सिन आहे कोविशिल्ड. हे कोविशिल्ड हे मॅन्युफॅक्चर लोकली होते, पण त्याचे द्रव्य UK आणि US मध्ये तयार झालेले. ते द्रव्य आम्हाला तिथून आणावं लागतं आणि आम्हाला त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला लायसन्स दिलं आहे मॅन्युफॅक्चरसाठी. म्हणून हे इंडियामध्ये तयार नाही आहेत, पण ते त्या अवयव घेऊन ते तयार करू शकतात. कोविशिल्ड हे जेनेटिकली इंजिनियर्ड व्हायरस आहे. ते ॲडिनो व्हेक्टर ते चिंपांजीमध्ये ग्रो करून केलेलं आहे. जेनेटिकली इंजिनियर्ड वॅक्सिन आहे. हे सेफ आहे आणि त्याला काय साईड इफेक्ट्स नाही. आणि ते काय करतात, ते व्हायरसचा भाग जे प्रोटीन्स ते घेऊन ते ॲडिनो व्हायरसमध्ये कल्चर करतात चिंपांजी ॲडिनोमध्ये. मग त्याच्यामधून वॅक्सिन तयार केलेलं वॅक्सिन आहे. जेनेटिकली इंजिनियर व्हायरस 0.5 ml देतो आम्ही, 2 डोस देतो आणि 4 to 6 weeks अंतरावर देतो. फर्स्ट डोस गेल्यानंतर 45 days नंतर देऊ शकतो. मॅक्झिमम तुम्ही 12 weeks नंतर, 3 महिन्याच्या नंतर पण घेतलं. आता वॅक्सिन शॉर्टेज आहे, सर्व पाठीमागे लागले आहेत, पण 3 महिन्यानंतर 12 weeks नंतर दिलं तरी काय हरकत नाही. अँटीबॉडी स्टिम्युलेट होतं मग आणि ह्याची साईड इफेक्ट पण माइल्ड फीवर, हेडेक, बॉडी एक, हातपाय दुखणं होतं काही लोकांना. आणि हे वॅक्सिन खाली पोटी घ्यायचे नाही. वॅक्सिन काहीतरी जेवण करून आपला वॅक्सिन सेंटरवर जायचं, आधी अपॉइंटमेंट घ्यायची, मग सेफ सर्व प्रिकॉशन घ्यायची, मग वॅक्सिन घ्यायचं. आणि तिथे गर्दी घेण्यात काय अर्थ नाही. तिथे तुम्हाला कोविड वॅक्सिन रोग होऊ शकतो. आणि हे बघा डिफरंट वॅक्सिनचं सांगतो. ते ऑक्सफर्ड आपला ते कोविशिल्ड ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेन वॅक्सिन आहे. त्याची इफेक्टिव्हिटी 60 to 70%, 90% आहे. हे टेम्परेचर रेग्युलर फ्रीजमध्ये ठेवतो. मॉडर्न वॅक्सिन आहे. RNA व्हायरस US मध्ये, फायझर बायोटेक आहे, RNA व्हायरस आहे. ते इफेक्टिव्हिटी 95% आहे, पण त्यात ते टेम्परेचर -20°C मध्ये, -70, विच इज नॉट पॉसिबल इन इंडिया. आणि ते म्हणून ते भारतामध्ये अवेलेबल नाही. आणि मॅन्युफॅक्चर केल्यानंतर द्यायचं काय प्रश्न होतो. आता स्पुटनिक व्हायरस आहे, हे व्हायरल वॅक्सिन आहे वेक्टर, आणि याची इफेक्टिव्ह 97% आहे. पण ते रेग्युलर फ्रीजमध्ये ठेवता येणार आणि ते सिंगल डोस दिलं तरी चालतं असं सध्या झालं आहे. पण सध्या हे उपलब्ध नाही, ते भारतामध्ये येणार असं म्हणतात. याची इफेक्टिव्हिटी तेवढं 92% आहे. मग इफेक्ट वाईट वॅक्सिन वर्सेस अदर मेजर. तुम्ही वॅक्सिन घेतलं आणि दुसरी काळजी घेतली तर तुमची प्रिव्हेन्शन कितीपत लागू होते. वॅक्सिन जे इंडियामध्ये कोवॅक्सिन आणि त्याची इफेक्टिव्हिटी 60 to 90% आहे. बट त्याच्याबरोबर तुम्ही दुसऱ्या सर्व काळजी घेणं महत्त्वाचं आहे. वेअरिंग ऑफ द मास्क प्रॉपरली. आपल्या इथे मास्कच वापरत नाही बरोबर. आणि कोविड-19 ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे महत्त्वाचं आहे, ते काळजी घ्यायला पाहिजे. मेंटेनिंग सोशल डिस्टन्सिंग. दुसरं आहे एक्सटेन्सिव्ह टेस्टिंग जास्त करायला पाहिजे. आणि जे पॉझिटिव्ह नाही आले त्यांना आयसोलेट करायला पाहिजे. आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं महत्त्वाचं आहे की कोणाला स्प्रेड झालं आणि त्यांना आयसोलेट क्वारंटाईन करून त्यांची इलाज, आणि ज्यांना सिम्पटम सिव्हिअर आहे त्यांना ट्रीटमेंट करणं हा महत्त्वाचा भाग आहे. आता पहिला प्रिव्हेन्शन आहे बेनिफिट ऑफ लॉकडाऊन. तुम्हाला माहिती आहे आधी ते लॉकडाऊन केलं होतं March 23 मध्ये. त्याच्या एक्सपिरियन्स कळतं की केसेस डाऊन झाल्या, कमी झाला एकदम. हे स्ट्रिक्ट मेजर झालं. त्याच्यामध्ये ओव्हरक्राऊडिंग करायचं नाही, कॉझल डिस्ट्रिक्ट पोलीस येऊन लाठी मारतात, हे करतात. पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आम्ही मिनिमम बाहेर जायला पाहिजे, घरामध्येच राहायला पाहिजे. रोग आणि सर्व प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे घरामध्ये. पण त्याला लॉकडाऊन स्ट्रिक्ट मेजर आहे, पण हे टेम्पररी मेजर आहे. परत बंद केलं तर परत तुम्ही सेफ डिस्टन्स परत तेच होणार. पण ते काळजी घ्यायला पाहिजे आणि अवेअरनेस हे महत्त्वाचं आहे. आता सोशल इफेक्ट ऑफ लॉकडाऊनने बराच शारीरिक आणि इफेक्ट होतो. सोशल, इकॉनॉमिक अँड डिस्ट्रिक्ट बर्डन ऑफ लॉकडाऊन. शरीरामध्ये, मनामध्ये भरपूर इकॉनॉमिक लॉस होते. ग्रोथ इंडियाचं कमी झालं, नोकरी बऱ्याच लोकांचं गेले आणि त्यांची इन्कम कमी झालं. आणि दुसरं काय, इन्क्रीज प्रपोर्शन ऑफ हेल्थ एक्सपेंडिचर. आता इलाज करायला, ट्रीटमेंट करायला खर्च जास्त लागू लागले सर्वांना. सर्व इंजेक्शन, कोविडचे अँटीबायोटिक्स आणि याच्यामध्ये खर्च करावे लागले. त्यांचे रेट अनकंट्रोलेबल. इव्हन मास्क रेट कमी आहे तरी ते मार्केटमध्ये
हे झालं, ह्याच्यावर कंट्रोल आणा पाहिजे. पण सायकोलॉजिकल दृष्टी, ज्यांना कोविड झालं त्या माझा अंत झाला, काही लोकांनी सुइसाईड पण केलं. मग हे महत्त्वाचं, मेंटल इश्यूज टॅकल करणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं डोमेस्टिक व्हायलन्स जास्त होऊ लागले घरामध्ये आणि सुइसाईड जास्त होऊ लागले. कारण की जॉब नाही, हे नाही, घर चालणार कसं काय? 3 महिने आम्ही घरी बसलो, खायला कोण येणार? डेली वेक वर्कर आणि मायग्रंट वर्कर त्यांना जास्त असं झालं. पण ते सर्व काळजी घ्यायला पाहिजे. आता मी मुख्यतः मास्क कसं घाला हे महत्त्वाचं आहे. ते लोक कोणी घालत, इव्हन डॉक्टर पण घालत नाही. मी मान्य करतो काही डॉक्टरना मास्क बरोबर नाही केलं तरी झालं. मग मी पहिला मास्क घालताना कसं काढणं हे महत्त्वाचं आहे. वॉश युअर हँड. आधी मास्क हे स्टेराईल एन्व्हायरमेंटमध्ये असायला पाहिजे. त्या दुकानामध्ये असंच विकतात, खालती पडलेले घेतात, ते महत्त्वाचं नाही. वॉश हँड धुवून करून, साबून हात धुवून, मग नंतर स्वच्छ हात आपले रुमालमधून पुसून मग त्याला हात लावायचा. मास्क तुमच्या माउथ आणि नोज चीनमध्ये राहायला पाहिजे. मग त्याला लावायचा ना कुठे, हात डोक्याच्या पाठीमागे लावायला पाहिजे, तर कानाच्या लोबमध्ये लावायला पाहिजे आणि बरोबर फिट व्हायला पाहिजे. डू नॉट, आणि पुढच्या भागाला हातच नाही लावायचा. म्हणजे मी बघितलं नाकाचा पुढच्या भागाला हातात लावत असतात आणि ते जंतू तुमच्या हातावर लागू शकते आणि ते स्टेराईल मास्क आहे आणि तुम्ही त्याला कॉन्टॅमिनेट करता. इफ तुम्ही चुकून हात लावलं तर सॅनिटाईज करून हात साबणाने धुवायला पाहिजे. आणि तुमचा मास्क ओला झालं मग ते फेकून द्यायला पाहिजे, दुसरा मास्क वापरला पाहिजे. आणि दुसरं मध्ये काढलं तर सील बॅगमध्ये ठेवायला पाहिजे. रिमूव्ह द मास्क अनटाईंग, म्हणतो मास्क काढताना तुम्ही ते समोरच्या भागाला हातच नाही लावायचा, बरोबर अनटाय करून काढून बरोबर ह्याच्यावर बॉक्समध्ये कशाच्या पेटीत घालून टाकायला पाहिजे. आणि हा साबणाने धुवून टाकायचा आहे. आणि हे प्रिकॉशन तुम्ही वारंवार करायला पाहिजे, महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आणि हे मेन मी हे दृश्यात जरा तुम्हाला दाखवतो. आधी हात धुवून घ्यायचे, मास्काला एकदम जसं स्टेराईलमधून ठेवायला पाहिजे, मग दोन्ही हाने बघून लावायला पाहिजे. मग त्याच्यावर एक मेटल स्ट्रीप असते, ते कलर्ड भाग ते बाहेर असायला. मी बघितलं बऱ्याच लोक उलटा लावतात, व्हाईट बॅग बाहेर असते कलर्ड आणि मध्ये काढतात आणि उलटं सुलटं गेलं तुमचं इन्फेक्शन तुम्हाला जाऊ शकतं. कलर्ड भाग आहे ते बाहेर ठेवायला पाहिजे. आणि दुसरं ते नाकावरती एक हे असते मेटल पीस असते, त्याला पुश करायला पाहिजे आम्ही, तर कानामध्ये बरोबर फिट होऊन जाते ते. मग काढताना बरोबर काळजी करून बंद पेटीत घालून कचऱ्यामध्ये टाकायचं, मग हात साबणाने धुवायला पाहिजे. रिमेंबर दॅट मास्क अलोन कॅनॉट प्रोटेक्ट यू फ्रॉम कोविड. मेंटेनिंग ॲटलिस्ट 1 तुमची डिस्टन्स, सेफ डिस्टन्सिंग राहायला पाहिजे. आणि मास्क दरवेळी घालायला पाहिजे, महत्त्वाचं आहे. मग कसं घालायचं मी हे ते दाखवलं. बरोबर स्पेस, आणि ते लटकत असतं कारण खानाखाली वरती, तर वरती ते मेटल आहे त्याला रब करायला पाहिजे. दिस इज आयडियल वे, हे डेमॉन्स्ट्रेशन केलं आहे तुम्हाला कसं घालायचं. मग नंतर हे हाऊ टू नॉट टू वेअर द मास्क. तर वेअर द मास्क बिलो द नोज. ते बऱ्याच लोकांना बोलतात की नाका खाली ठेवतात, ते काय माहीत कशाला ते नाका खाली. मग वरती नाकात द्वारे पण द्रव्य जाऊ शकते. नाक प्रोटेक्ट करणं महत्त्वाचं आहे. वेअर द मास्क लूज ठेवून जातात, खालती गळत पडते तसा, आणि चीन एक्सपोज करतात खालचा. पुश युअर मास्क, एकदम खालती जेवतात खालती ठेवतात, तसं ते ठेवू नये. मग मास्कचे फायदे काय महत्त्वाचं आहे की त्यांनी नाही मास्क घातलं, तुम्ही नाही घातलं, हाय रिस्क ट्रान्समिशन आहे. त्यांनी घातलं, तुम्ही नाही घातलं तर मॉडरेट रिस्क आहे. तुम्ही घातलं, त्यांनी नाही घातलं पण तुम्हाला रिस्क कमी आहे, त्याला जास्त आहे. दोन्ही घातलं तर मॅक्झिमम प्रोटेक्शन आहे, हे महत्त्वाचं आहे. मास्क सर्वांनी मास्क घाला तर ते स्प्रेड होणं कमी होते, ते महत्त्वाचं आहे ह्या स्लाईडमध्ये हे. आणि हे विदेशामध्ये स्टडी केलं आहे की इफेक्टिव्हिटी ऑफ मास्क मी घातलं तर मला फायदे काय. आता मास्क फक्त वापरलं तर 56.4% आहे. बरोबर मास्क, बरोबर फिटिंग मास्क वापरलं तर त्या इफेक्टिव्हिटी 77% to 85% आहे. आणि मास्क आता नवीन गव्हर्नमेंटनी सांगितलं की कुठले आता एवढं पॅन्डेमिक आहे काही शहरामध्ये डबल मास्क घालणं महत्त्वाचं आहे. युजली कुठे बाहेर जाताना वगैरे तुम्ही आधी कॉटन मास्क घाला, मग त्याच्यावर एक सर्जिकल मास्क घाला बरोबर फिट होण्यासारखा. आणि दुसरं ते तुम्हाला जास्त प्रमाणात प्रोटेक्शन मिळणार. दुसरं N95 मास्क, हे व्यवस्थित मास्क चांगलं आहे ते वापर, त्याला डबल मास्क घालायची गरज नाही, पण हाताळणं महत्त्वाचं आहे. मास्कला वरती समोरचा हात नाही लावायला पाहिजे, बरोबर फिट व्हायला पाहिजे. आणि काही N95 मास्क ते व्हेंटिलेटर असतात त्याच्यामध्ये, ते असं उघड्यासाठी बटन असतं इथे
बाजूला ते वापरायचं नाही. व्हेंटिलेटर नसलेला मास्क वापरायला पाहिजे, कारण त्या व्हेंटिलेटरमधून पण व्हायरस जाऊ शकते, बॅक्टेरिया जाऊ शकते. हे आणि N95 सेफ सिंगल वापरायला पाहिजे. आणि दुसरं, आता त्या N95 जरा 4 मास्क घ्यायला पाहिजे तुम्ही, आणि डेली ते मास्क तुम्ही चेंज करून 15 दिवस तुम्ही वापरू शकता. हे मास्क ठेवायचं बरोबर व्यवस्थित सील पॅकेटमध्ये घालायचा, वरती ठेवायची, कुठे एरियामध्ये तुमचा कपाटाचा वरती ठेवायचा, मग दुसऱ्या दिवशी नवीन वापरायचा. असं 4 दिवस तुम्ही दुसरं वापरू, मग नेक्स्ट 4 दिवसानंतर पहिला परत वापरायचा, नंतर 4 दिवसानंतर मग 5व्या दिवसात दुसरा मास्क. असं ते मास्क आम्हाला 15 ते 16 दिवस 4 मास्क वापरू शकता. ही मी स्वतः वापरतो. आणि मी सध्या किती माझ्या आजूबाजूला केसेस आहेत, मी डबल मास्क, मी N95 आणि मास्क पण वापरतो. आत्तापर्यंत माझे कलीग्स किती इन्फेक्टेड झाले, पण मला काही रोग आला नाही. मी अँटीबॉडीज पण टेस्ट केलं, माझ्या अँटीबॉडीज तयार झाले, आणि माझा स्वॅब पण केला निगेटिव्ह आला. हे बघा, दुसरं हँड वॉश मास्क महत्वाचं आहे. हे आम्ही हात धुतो, सर्वजण काय साबणाला हात लावून दाखवतात. हे 7 स्टेप करणं महत्वाचे आहेत. मास्क धुताना आधी पाम्स हे करायला पाहिजे, मग आपला वेब्स फिंगरमध्ये हे करायला पाहिजे, मग मुठीत हे करायला पाहिजे, मग दोन्ही थंबला घ्यायला पाहिजे, मग सेंटरमध्ये घ्यायला पाहिजे, मग नंतर रिस्टमध्ये घ्यायला पाहिजे. हे 20 सेकंड लागतात हे बरं परिस्थिती करायला 20, आणि ते व्यवस्थित नियमित हळूवार करायला पाहिजे. काही लोक असं करून हात दाखवतात, ते बरोबर नाही. तुमची जंतू कधी येऊ शकतो. आणि हे द्रव्य तुम्ही बाहेरून आलं तर लगेच केलं तर महत्वाचं आहे. मग नंतर मास्क काढायचं. नंतर मग प्रोटेक्शन म्हणजे सपोज तुम्ही हे इम्पॉर्टंट आहे, सपोज तुम्ही कोविड एरियामध्ये गेले, पण तुमचा कोणालाही कोविडचं संबंध झालं पॉझिटिव्ह, तर त्यांनी सेल्फ आयसोलेशन करायला पाहिजे. सपोज तुम्ही एका कोविड पेशंट बरोबर 15 मिनिट अर्धा तास तुम्ही कव्हर करणार, सर कव्हर करतील. पण हे का करायला पाहिजे हे महत्वाचं आहे की अवॉइड कॉन्टॅक्ट विथ अदर्स, व्हिजिट मेडिकल फॅसिलिटी, अलाव फॅसिलिटी, हे सर कव्हर करतील, मी नाही करत. आणि तुम्हाला ताप वगैरे आलं तर ते सर बोलतील ताप वगैरे काय काळजी घ्यायला पाहिजे. आधी डिझास्टर कंट्रोलमध्ये फोन करायचा, माझा असा रोग, मी काय करू, कुठे जाऊ, मग कुठल्या डॉक्टर जवळचं हॉस्पिटल आहे ते त्यांना त्या डिझास्टर कंट्रोल सांगणार, आणि काय करायचं ते सांगतील. तुम्हाला इथे फिरायचं कारण नाही, आणि त्या कुठे हॉस्पिटलला फोन करून मग तुम्ही जायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. ते तिथे काढलं तर तुम्ही कुठे नाही फिरत नाही, जो अननेसेसरी कुठे तिथे जाणार. मग सोशल डिस्टन्सिंग करणं महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला कॅश होणार नाही. आणि दरवेळी तुम्ही हँड सॅनिटायझेशन तुमच्या पॉकेटमधून घालणं महत्त्वाचं आहे. डू नॉट गेट क्लोजर टू पीपल. आणि ते खोकला वगैरे आलं तर तुमचा एल्बो वापरायला पाहिजे शिंकून करायला, असं फक्त कसं नाही का, रुमाला पण नको, एल्बोमध्ये करायला पाहिजे. आणि दुसरून बाहेरून आलं तर मी कपडे वॉशिंग मशीन धुवून स्वतःला सॅनिटाईज करून घ्यायचे. मग तुम्ही घर स्वच्छ ठेवा, हे महत्त्व, क्लिनिंग युअर एरियाज, आणि तुमचा परिसर स्वच्छ ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्ही मॉपिंग करणं सोसायटीमध्ये, लॉनमध्ये 1% सोपणे हातमधून स्प्रे करायला पाहिजे, मॉपिंग करून घ्यायला पाहिजे. आणि तुमचं ते इलेव्हेटर्स आणि हँड सॅनिटायझर, कॉल बटन, ते बटनवर वापर, ते पण सॅनिटायझर करायला पाहिजे. ते टेलिफोन हे सर्व साफ करायला पाहिजे, निर्जंतू 1% करायला पाहिजे. मेटॅलिक आहे, ते हँडलॉक आहे, कीज आहे, तुमची दरवाजा कोणीतरी हात लावतं, कडीला कोणीतरी हात लावतं, त्याला 17% अल्कोहोलने ते स्पिरिटने साफ करायला पाहिजे, महत्त्वाचं ते. आणि हँड सॅनिटायझर दरवेळी कुठे बाहेर गेलं, कुठे ऑफिस, कुठे हात लागलं, हँड सॅनिटायझेशन करणं महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही ओपन स्पेसमध्ये गेलं तर मास्क काढू नका, कारण का तिथून कोणी माणूस गेलं आणि तो पॉझिटिव्ह आणि चिखला असला तर ऑर्गॅनिझम 15 ते 20 मिनिट असणार, त्या तुम्ही मास्क काढलं तुमच्या शरीरामध्ये जाऊ शकतात. आणि तुम्ही सपोज कुठे कामाला जाता, त्या कामाचं ठिकाण बसण्याच्या अगोदर तुम्ही सर्व परिसर स्वच्छ साफ करा. चेअर्स खुर्ची साफ करून घ्या, 1% सोडूया, सर्व साफ करून मग नंतर त्याच्यावर तुमच्या डोळ्यासमोर करून घ्या. केलं असं याच्यावर विश्वास करू नका. मग आउटडोअर एरियामध्ये रिस्क कमी आहे ड्यू टू एअर करंट्स आणि सूर्य वगैरे असते, त्याच्या सूर्यकिरणामुळे. बस स्टॉप, रेल्वे प्लॅटफॉर्म क्लीन, डिसइन्फेक्ट. युजली काय ओव्हर क्राउडिंग अवॉइड करा. बसमध्ये बघितलं गर्दी कुठे असते जाऊ नका. रेल्वे ट्रेनमध्ये पण ओव्हर क्राउडिंग करू नका. असलं तर तरी तुम्ही मास्क घालून एका ठिकाणी उभा राहा आणि 1 फीटचं अंतर ठेवा. बेटर नॉट टू कुठलाही हात लावू नका, रॉडला हात लावू नका, सीटला हात लावू नका. केलं तरी तुम्ही हँड सॅनिटायझर तुरंत करून घ्या.
सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचं आहे. 1 फीटचं अंतर ठेवा. आणि ह्याची ॲडव्हान्टेज जास्त आहे की डिस्टन्स नाही केलं तर तुम्हाला ते रोग होणार नाही आणि तुम्ही रोग पसरणार नाही आणि आपला मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी कमी होते. नाव ते पॉलिसी मेकरनी काय काय रिस्ट्रिक्ट द पब्लिक गॅदरिंग अँड इव्हेंट. गॅदरिंग पब्लिक प्रोग्राम वगैरे करू नका. शटिंग डाऊन द ॲडिशनल एज्युकेशन शट करा. ऑफिसेस शट करा. ऑनलाईन करा. आता ऑनलाईन काम करू लागले लोक. अवॉइड नॉन एसेन्शियल ट्रॅव्हल. अननेसेसरी बाहेर जाणं फिरणं इथे चक्क दोसाला फिरून होते. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणं आणि केलं तरी तुम्ही 1 मीटर अंतर ठेवा. 2 आणि हॉस्पिटलमध्ये अनस्थेसिया तुम्हाला काय रोग वाटत तर अवॉइड ओव्हरक्राउडिंग. हॉस्पिटलमध्ये औषध दुकानामध्ये पण करू नका. अवॉइड फेस्टिवल गॅदरिंग. सेलिब्रेशन करणं 1-2 करा. तुम्ही पूजा करा. हे करा. पण अवॉइड करा. रॅलीज इलेक्शन रॅलीमध्ये करू नका. ते महत्त्वाचं आहे. अवॉइड पीपल टेकिंग गॅलरीज. IPL मॅचमध्ये जाऊन हे करू नका. मॅरेज पार्टी अटेंड करू नका. गर्दी करू नका. ऑनलाईन अटेंड करा. अवॉइड गॅदरिंग. भाजी मला मिळालं नाही सांगा त्याच्यावर ते लोक पडतात. आणि वॅक्सिनेशन सेंटर हे बघा ते मी बोला कुठे कुंभमेळा हे करायला नाही पाहिजे. फॉलोइंग शुड नॉट बी अवॉइडेड. हे मॅरेज सेरेमनी जवळ IPL मॅचेस हे ट्रेंडवर ते गर्दी करू नका. हे रॅलीजमध्ये गर्दी करू नका. एक्सटेन्सिव्ह टेस्टिंग केस आयसो आहे. आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक्सटेन्सिव्ह टेस्टिंग करते जगात. केस आयसोलेशन करतात. कॉन्टॅक्ट आणि त्याची लिस्ट असते. त्याच्यामुळे मुंबईमध्ये केसेस भरपूर कमी झालं आहे. हॉस्पिटल बेड्स वगैरे केलं. पण हे मेन इम्पॉर्टंट आहे की हे स्ट्रेस हे इमोशनल आणि वेलबिंग सर तुम्हाला डिटेल सांगतील तुम्हाला. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग झाल्यानंतर तुमचं बॉडी वीक होते. त्याची एफेक्ट माहीत नाही तुम्हाला. काय पोस्ट एफेक्ट कोविडचं माहीत नाही. किती लोकांना दम अजून लागते. दम थोडं चाला की दम लागते. लंग आणि हार्ट एफेक्ट झालं म्हणून रोग नाही झाला तर तुम्ही असणार. आणि हे थोडक्यात माझी हे प्रेझेंटेशन मी संपवतो. आणि आता सर जावळेकर सर तुम्हाला त्यांचे प्रेझेंटेशन दाखवणार. नमस्कार. सगळ्यांना ऐकू येते का? हो सर. ओके. माझं नाव विजय जावळेकर आणि गेली 27 वर्ष मी KEMमध्ये कम्युनिटी मेडिसिन या डिपार्टमेंटमध्ये काम पाहतो. आणि खरं तर तुमच्या कॉलेजशी माझं गेल्या 5 वर्षापासून आम्ही सृष्टीज्ञान या संस्थेमधनं आम्ही तुमच्यासोबत काम करत आहोत. प्रशांत शिंदे सरांना तुम्ही ओळखत असाल आणि विशेष करून तुमचे नायकवाडे सर आहेत त्यांच्यावरही आमचं असोसिएशन गेल्या 5 वर्षापासून आहे. म्हणून हा कार्यक्रम आम्ही तुमच्या कॉलेजसाठी KEM म्हणून पुढाकार घेऊन आम्ही अरेंज केला. माझं मी 10 मिनटं बोलणार आहे की मी जे पाहिलेलं आहे त्याच्याविषयी मला बोलायचं आहे. की आता सरांचं तुम्ही प्रेझेंटेशन ऐकला आणि मनामध्ये कुठेतरी आपल्याला भीती वाटते की आपण घाबरत जातो. कारण काय झालं आहे की ह्या कोविडमध्ये आपल्या जवळचं कोणीतरी गेलं आहे आणि काही लोकांचे म्हणजे बऱ्याच लोकांचे जवळचे नातेवाईक त्याच्यामध्ये वारलेले आहे आणि त्यांनी किंमत पोचलेली आहे. आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं की काय आहे. आणि त्याच्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आहे. खूपही घाबरून जाण्याची गरज नाही. आताताईपणा करण्याची पण गरज नाही. थोडं आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की आपल्याला नक्की काय करायचं आहे. तुम्ही घाबरू नका. आम्ही आता जर तुम्ही सरांना आणि मला पाहाल तर गेल्या 13-14 महिन्यापासून आम्ही KEMमध्ये काम करतो आहे. वस्त्यांमध्ये जिथे हे होतं कंटेनमेंट झोन होते अशा ठिकाणी आम्ही KEM म्हणून आमची OPD चालवली वृद्ध लोकांबरोबर. पण ते सगळं करूनसुद्धा आजतागत आम्हाला म्हणजे आम्ही कोविडपासून दूर राहिलो. का राहिलो दूर? कारण आम्ही काही विशेष अशा काळजी घेतली. आम्ही सिंगल मास्कसोबत लोकांसोबत कामं केलेली आहेत पण आम्ही कोविडला दूर ठेवू शकतो. आता आपण काय करतो की आपण सरकारला जबाबदार धरतो की सरकारमुळे हे सगळं झालेलं आहे आणि सरकारनेच त्याच्यावरती काम केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की NSS म्हणून किंवा एक नागरिक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपली प्रथम जबाबदारी आहे की आपल्याला नक्की काय केलं पाहिजे. समजा ज्यावेळेला तुम्हाला कोविड आता समजा आजूबाजूला कोणालाही कोविड झाला तर आपण काय करतो? आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पहिल्यांदा काय करायचं की समजा मला खोकला आला, मला ताप आला, मला सर्दी झाली, माझा घसा दुखतो, मला श्वास घेता येत नाही आहे, मला चव घेता येत नाही किंवा माझ्या बॉडीवरती रॅशेस आली
हे कोणतंही जर लक्षण तुम्हाला दिसलं तर आपल्याला एक काम करायचं की लगेच आपल्याला डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे. साध्या अँटीबायोटिकनी हा आजार लगेच बरा होऊ शकतो. पण आपण काय करतो, आपण भारतीय आहोत आणि आपण काय करतो, ताप आला 2 दिवसांनी डॉक्टरकडे जातो किंवा अंगावर काढतात की मला काही होत नाही. आणि त्याच्यामुळे आज जर तुम्ही लोकसत्ता वाचाल किंवा सकाळ वाचाल, सकाळमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये काल 144 लोक मृत्युमुखी पडली. त्याने ॲडमिशन घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. का झाला? कारण हे सगळे पेशंट 7 ते 8 दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये गेले. पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षण दिसेल त्यावेळेला आपल्याला डॉक्टरकडे जायचं आणि ती जी औषधं देतील ती आपल्याला औषधं घ्यायची. असं नाही म्हणायचं मी खूप एक्सरसाइज करतो, मी माझं प्रतिकारशक्ती खूप छान आहे किंवा माझं वजन चांगलं आहे, मी फिट आहे म्हणून मी याच्याकडे दुर्लक्ष करेन, असं चालणार नाही. तर तुम्हाला योग्य वेळेला जेव्हा तुम्हाला वाटतं की मला खोकला आला आहे, मला ताप आला आहे, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरची मदत घ्यायची आहे, तरच तुम्ही या विषाणूपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. आता काय होतं की सरकारने आपल्याला 3 सूत्री कार्यक्रम दिलेला आहे. एक आहे मास्क, दुसरा आहे सोशल डिस्टन्सिंग आणि तिसरं आहे सॅनिटायझिंग करतो आपण. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, मास्क, आता आपण भारतीय लोक आहोत आणि भारतातल्या लोकांनी अशा पद्धती डेव्हलप केल्या आहेत की मास्क नाक तोंड हे झाकलं जातच नाही, तो गळ्यात बांधतो, तो कानाला अडकवतो, तो हातामध्ये घेऊन फिरतो, तो खिशात मास्क टाकतो. तर तुम्ही विचार करा की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर कोविड पसरला असेल तर हे आपलं वागणं बरोबर आहे का? सरकार आपल्याला सांगतं की तुम्ही मास्क वापरा, पण भारतीय लोक मास्क वापरत नाहीत आणि वापरला तरी दुसऱ्यांकरता. पोलीस दिसला लगेच खिशातून मास्क काढतात आणि लावतात. हे बरोबर आहे का? आपण आपल्याला स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे की माझा मास्कचा वापर हा कसा असला. सरांनी तुम्हाला मास्क कसा वापरावा याबद्दल सांगितलं, पण मास्क वापरताना ही सरांनी जी तुम्हाला काळजी घ्यायसाठी ती घेतलीच पाहिजे. जर तुम्ही काळजी घेणार नसाल तर आज किंवा उद्या तुमच्या घरी हा आजार येणार आहे. त्याच्यामुळे मास्क नीट वापरायचा आहे. मास्क वापरण्याकरता काय आहे की आपलं तोंड, आपलं नाक हे पूर्णपणे कव्हर झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला इथे जागा राहते किंवा ह्या साईडला जागा राहते, तर ही जागा राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मास्क पूर्ण चेहरा आपला झाकेल, डोळे सोडून, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आता सद्यस्थितीमध्ये आपल्याला तुम्हाला 2 प्रकारचे मास्क वापरायला लागतील. एक तुम्हाला कापडी मास्क आहे, तो आतमध्ये लावावा लागेल आणि बाहेरच्या बाजूला तुम्हाला सर्जिकल मास्क वापरावा लागेल. तुम्हाला साधा मास्क, कापडी मास्क वापरून उपयोग नाही आहे. दुसरं काय होतं की लोक बऱ्याच वेळेला मी पाहिलेली आहेत, घाम पुसायला मास्कचा वापर करतात. घाम आला की तोच काढायचा, त्यानेच तोंड पुसायचं, तोच परत पुन्हा खिशात ठेवायचं. याच्यामुळे कोरोना इतका वाढलेला आहे आणि हा आपल्यामुळे वाढलेला आहे. आपण याच्यासाठी सरकारला दोष देऊ शकत नाही. दुसरं आहे सोशल डिस्टन्सिंग. आता सोशल डिस्टन्सिंगमध्ये आपण पाहिले, भाजी सकाळी 7 ते 11 या वेळात भाजी मिळते किंवा किराणा मालाचं दुकान उघडं असतं, आपल्याला काही जाऊन घेता येतं. पण आपण काय करतो, आपण इतकी गर्दी करतो की त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला वाटतं नाही, ह्या गर्दीमध्ये जाऊनच आपल्याला भाजी वगैरे खरेदी करायची. कृपया ह्या गर्दीमध्ये जाणं टाळा. तुम्ही जर मुंबईत आला तर दादरसारख्या ठिकाणी इतकी गर्दी होते की लोक घाबरत नाहीत. म्हणजे लोकांनी घाबरणं सोडले, त्याच्यामुळेच मला वाटतं की हा करोना इतका मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग नाही पाळलं तर आज आणि उद्या कधीही कोरोना तुमच्या भेटीला नक्कीच येणार आहे. जर तुम्ही काळजी नाही घेतली सोशल डिस्टन्सिंग, काय होणार आहे? समजा तुम्ही चिकनच्या लाईनमध्ये आहात, त्या दुकानासमोर आहात, म्हणजे रविवारी इतकी गर्दी असते, पण त्या दिवशी तुम्हाला चिकन घेणं गरजेचं आहे का? विचार करा. कारण जर तुम्ही ती गर्दी टाळली तरच तुम्ही त्याच्यापासून दूर राहणार. आणि जर ती गर्दी नाही टाळली तर काही सांगता येत. आता बसमध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करता किंवा प्रायव्हेट वाहनामध्ये प्रवास करतात, तेव्हा पण बऱ्याच वेळेला लोक मास्क लावत नाही. हा माझा अनुभव आहे. गेल्या 6-7 महिन्यामध्ये मी देवरुखमध्ये होतो, बऱ्याच शाळांमध्ये आम्ही कामं केलेली आहेत. लोक मास्क वापरत नाहीत. मुंबईमध्ये तर काही प्रमाणात वापरतात, पण मुंबई क्रॉस केली एकदा आम्ही पनवेलमध्ये आलो तर मला असं दिसलेलं आहे कोणीही मास्क वापरत नाहीत, कोणीही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत नाही. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं हा आजार पसरलेला आहे. दुसरा आहे सॅनिटायझर. आता सॅनिटायझरमुळे आपणच तो सॅनिटायझर इतका महाग करून ठेवला आहे की तुमच्या घरी साबण आहे, हो, साबण जर तुम्ही वापरलात तर हे होऊ शकत नाही. मी स्वतः व्यक्तिगतरित्या मी सॅनिटायझर वापरत नाही, मी साबणच वापरतो. तुम्ही सॅनिटायझर किती घेणार आहात?
आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जिथे बसता, तुम्ही तुमचं घर आहे, तुमचं टेबल आहे, इतकं पॉसिबल आहे का पूर्ण घर आपल्याला सॅनिटाईज करणं? तर नाही. समजा उद्या आपण भाजी आणली, भाजी सॅनिटाईज करणं आपल्याला परवडणार आहे का? करू शकतो का आपण? नाही. आलेले कपडे आपण धुवू शकतो, ते सॅनिटाईज करू शकतो का? तर नाही. तर आपल्याला आपल्या घरचा जो साबण आहे त्याने हात धुतल्यानंतर आपण करोनापासून आपण दूर राहू शकतो. या 3 ज्या गोष्टी आहेत त्या जर त्याचा वापर जर अधिक परिणामकारक आपण केला तरच मला वाटतं आपण याच्यापासून वाचू शकतो. दुसरं आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. आपण आजकाल इतके व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती डिपेंड राहिलेलो आहोत की त्याच्यामुळे आपण काहीही करतो. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मेसेज फिरतोय की ॲडॉप्शनला 2 मुलं आहेत, पालक करोनामुळे गेलेले आहेत, 2 मुलं आहेत, त्यांना येऊन तुम्ही ॲडॉप्ट करा. ॲडॉप्शन असं होतं का? हो. तर ॲडॉप्शन असं होतं आहे, त्याच्याकरता वेगळ्या एजन्सी आहेत. तर ह्याच्यावरती विश्वास ठेवतो. आता हा काढा प्या, तो काढा प्या, हे औषध प्या, तर काही खरं नाही. जर तुम्ही काढा, म्हणजे आम्ही असं पाहिलेलं आहे की काढा प्यायल्यामुळे, ग्रीन टी प्यायल्यामुळे इतर आजार झालेले नाहीत, पण करोनापासून त्याच्यापासून तुमचं संरक्षण अजिबात होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावर किती जोर द्यायचा, काढ्यांवरती, चहावरती किंवा गरम जेवणावरती, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला डॉक्टरच हा तुमचा देव आहे, डॉक्टरला तुम्हाला भेटायचं आहे. त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही काहीही पुढच्या स्टेप घ्यायचे नाही. घरात बसायचं नाही आहे. काही झालं की लगेच डॉक्टरला भेटायचं. दुसरा मुद्दा आहे की आपली लाईफस्टाईल, आपण जी लाईफस्टाईल आज बदललेली आहे, म्हणजे आज खरं तर वाईट वाटतं की आज आपण सगळे तरुण जे आहोत, वडापाव आहे, समोसा आहे, बाहेरचं जितकं मला खाता येईल तितकं मी त्या खाण्यामध्ये मी धन्यता मानतो. कारण हे जर आपण खाल्लं तर ऑटोमॅटिक आपली इम्युन सिस्टीम, म्हणजे आपली प्रतिकारशक्ती ही कमी होणार आहे. बाहेरचा एक समोसा खाल्ला तर तुम्हाला जवळजवळ 4 किलोमीटर चालावं लागतं, तर तो समोसा तुम्ही पचवू शकता. पण आपण असं करत नाही. आपण एकावर 2 समोसे खातो, वडापाव खातो, बर्गर खातो, भजी खातो, आणि उघड्यावरचं जे काही असेल ते आपल्याला खाण्यामध्ये आपण धन्यता मानतो, आणि त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती ही कमी होते. आपण आपल्या आईने दिलेलं खात नाही, आपण कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आपण बाहेर जाऊन खातो. तर कृपया असं करू नका. जे घरचं अन्न आहे, तर जे घरचं अन्न तुम्ही खाल तर तुमची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस वाढत चालेल. जर तुम्हाला योगासनं येत असेल तर योगासनं करा. जर तुम्हाला चालणं शक्य आहे दिवसात तर 1 तास तुम्ही ते चाला. आणि तुम्हाला बॅलन्स डाईट घ्यायचं, तुम्हाला समतोल आहार घ्यायचा. आपल्या आहारामध्ये आपलं जे ताट आहे रंगीत असलं पाहिजे. हे जर केलं तर तुम्हाला स्वतःला करोनापासून तुमचा बचाव करू शकता. दुसरी एक महत्त्वाची बाब आहे, म्हणजे ती माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे की आपले जर नातेवाईक पॉझिटिव्ह आले तर आपण त्यांना बघत नाही. मी असंही पाहिलं आहे की आई वडील गेलेत पण त्यांचं जाऊन अंत्यसंस्कार असतो किंवा त्यांना घेऊन जायचं असतं, त्याच्याकरता मुलं तयार होत नाही. ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. जर आपल्या घरी कोणी असेल, मी स्वतः आमच्या कॉलनीमध्ये जेव्हा पेशंट सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये आलेले, तर त्यांना त्यांच्या घरात जाऊन फक्त मास्क घालून व्यवस्थित काळजी घेऊन मी त्यांच्या बरोबर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास दररोज सकाळी आणि संध्याकाळी घालवलेला. का? कारण त्यांना आपण ध्येय देणं, त्यांची बाजू घेणं, त्यांना मोटिवेट करणं हे फार गरजेचं आहे. आपण जर हे केलं नाही तर तो व्यक्ती किंवा तो रुग्ण दगावू शकतो. आपलं काम आहे की आपला जर पेशंट, आपला मित्र, आपला नातेवाईक जर हॉस्पिटलमध्ये असेल तर आपलं NSS व्हॉलेंटियर म्हणून काम आहे की त्याच्याशी फोनवरून बोलणं. जर तुम्ही त्याच्याशी बोलाल, काय असतं की कोविडचे चित्र इतकं भयानक आहे आणि आपल्याकडे फोन आहे, जो फोन आपल्याला चुकीच्या माहिती पण देत होते. त्यामुळे पेशंट अतिशय घाबरलेला. तर आपले 2 शब्द, आपले 5 मिनटं किंवा आपल्या फोनचा जो कॉल तो वाया जाईल, पण तुम्ही कित्येक लोकांचा तुम्ही प्राण वाचू शकाल. त्याच्यामुळे काय करायचं आहे की तुम्हाला त्या लोकांना फोन करायचा, ॲटलिस्ट फोन करून त्याला दिलासा. दुसरं आहे, कोविड पेशंट सापडला तर त्याला आयसोलेट करायचं नाही, त्याला वाईट नाही टाकायचं. तर आपण लक्ष ठेवलं. बरेच आता तुम्ही देवरुखमध्ये राहता तर गावांमध्ये बरेच असे सिनियर सिटीजन आहेत की त्यांच्या, म्हणजे मुंबईमध्ये त्यांची सगळी लोकं आहेत, गावांमध्ये नाही आहेत. तर जर आपल्याला असं कोणी दिसलं तर त्याला 2 वेळेचं जेवण पुरवणं आपलं काम आहे. जास्त पैसा जात नाही, पण आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण शिकलेलो आहोत तर आपल्याला समाजाला त्याचा काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आपण ती मदत केली पाहिजे. दुसरं आहे, तरुण लोक जे पाहिलेले आहे, मुंबईत पाहिले आहे, देवरुखमध्ये पाहिलं आहे, स्कूटर काढतात आणि त्याच्यामध्ये तिघं बसतात आणि गरज नसताना वारे माफ फिरत असतात.
मुलांनो, जर हे तुम्ही केलात आणि तुम्ही घरी गेलात तर तुमच्या घरामध्ये जे सिनियर सिटीजन आहेत, जे तुमचे आई वडील आहेत, तुमचे आजी आजोबा आहेत, तर त्यांना तुम्ही वाचू शकणार नाही. कारण तुमच्याकडे तरुण लोकांना सिम्पटम दिसत नाहीत, काहीच लक्षणं दिसत नाहीत, पण तुम्ही एक पॉझिटिव्ह, एक चांगले कॅरियर होऊ शकता. तुम्ही हा विषाणू सगळ्यांपर्यंत, आज जे चित्र दिसतंय भारतामध्ये, हे तरुण लोकांनी अननेसेसरी इकडे तिकडे फिरल्यामुळे जास्त झालेला आहे. आपण असं म्हणू नाही शकत, त्यांना आपण दोष देऊ शकत नाही, पण हे आमच्या निरीक्षणामध्ये आढळलं आहे की हे जास्त झालेलं आहे. जिथे तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती भेटेल किंवा कोणीही भेटेल, त्याला मदत करणं आपलं काम आहे. आणि हे जर तुम्ही काम केलं तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात आपण कोरोनाची लढाई जिंकू शकू. आणि जर तुम्हाला कोणत्याही काही मदत हवी असेल तर डॉक्टर केंभावी सर आहेत, मी आहेत, मी तुम्हाला फोनवरनं तुम्हाला कसलीही आम्ही मदत करू शकतो. तुम्ही म्हणजे फक्त रेमडेसिवीर इंजेक्शन आहे, त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. कारण बऱ्याच वेळेला ह्याने काही प्राण वाचू नाही शकत. काय असतं याच्यामध्ये, जर तुम्ही 3 दिवस तुम्हाला लागण झालेली आहे आणि 3 ते 4 दिवस जर तुम्ही काढले आणि तुम्ही काही ट्रीटमेंट घेतली नाही तर तुम्हाला न्यूमोनिया होतो. तो न्यूमोनिया तुमच्या फुफ्फुसामध्ये जातो आणि फुफ्फुस निकामी करतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामधून वाचण्याची शक्यता सूत मात्र नसते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जेव्हा लक्षणं दिसतील तेव्हा आपण एक सोशल पोलिसिंग करायचं, गावांमध्ये फिरायचं, आजूबाजूला फिरायचं, कोणालाची लक्षणं दिसतंय का, कोणाला ताप आहे का, लोक आपल्याबरोबर बोलतात, तर अशा वेळेला त्यांना लगेच डॉक्टरकडे देणं आपलं काम आहे. साध्या एझिथ्रोमायसिन अँटीबायोटिकमुळे 5 दिवसाचा कोर्स केला तर मला वाटतं करोनाची लागण तुम्हाला अजिबात होऊ शकत नाही. पण हे स्वतः करू नका, हे डॉक्टरांना भेटा, डॉक्टरांशी बोला आणि हा उपचार करून घ्या. माझं बोलणं इथे झालेलं आहे, कारण आम्ही जर बोलत बसलो तर आम्ही खूप बोलू. आता मला वाटतं तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर तुम्ही जर आम्हाला हे प्रश्न विचारलं तर मला वाटतं त्याचं निरसन करणं आम्हाला बरं जाईल आणि आम्हाला बोलायलाही तुमच्यावर आवडेल. थँक्यू. थँक्यू विजय सर, खूप छान माहिती सांगितलीत. विजय सरांचा आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन होत असतं. आज या निमित्ताने सुद्धा विजय सर आणि रवींद्र सर दोघांचंही आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळालं आहे. आता पार्टिसिपंट्सला विनंती आहे की तुमच्या मनात खूप जास्त शंका असणार आहेत, मला माहिती आहे. तर तुमच्या मनातल्या काही ज्या शंका असतील तर त्यांचं उत्तर नक्की दोघे आपले रिसोर्स पर्सन देणार आहेत. तर त्याच्यामुळे काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. सर, बाकीच्यांचे शंका येतीलच, त्याआधी मला एक विचारायचं होतं की सध्या मुंबई मॉडेल फार जास्त कौतुक केलं जात आहे कोरोना नियंत्रणामध्ये, त्या संदर्भातलं सांगितलं माहिती. मुंबई मॉडेलमध्ये काय केलंय सरकारने, काय केलंय, युजली हॉस्पिटलमध्ये आधी ऍडमिशनचं होतं ते आता डायरेक्ट BMCने घेतलंय गव्हर्नमेंटने. कुठलाही केस आला आधी ते डिझास्टर कंट्रोल रूम मध्ये जाणार, त्याला काय काय त्रास होतं ते विचार करून घेणार, मग त्याची इलाज कुठल्याही जवळच्या हॉस्पिटलला इलाज करणार, त्याला बेड जरा गरज असली तर त्याला बेड देणार. आधी काय होत होतं, सर्वजण ज्यांना बेडची गरज आहे ते आधी ऑक्युपाय करून टाकायचा, मग दुसरा कोण सिरियस केस ना ते बेड मिळायचे नाही. म्हणून आता काय केलं, सर्व हॉस्पिटलमध्ये सेंट्रलाइज केलंय, किती बेड्स खाली आहे काय आहे ते सर्व सेंट्रलाइज BMC कडे आहे. आणि यांनी काय केलं, कुठलाही रोग आला त्याला आयडेंटिफाय करून त्याची स्वॅब, आता कुठलाही रिपोर्ट मुंबईमध्ये कुठलाही रिपोर्ट आधी पेशंटकडे जात नाही, ते फक्त हॉस्पिटलला जाते. ते पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्या हॉस्पिटल त्या पेशंटला कॉन्टॅक्ट करतात, मग त्याला विचारतात काय साईन सिम्पटम्स आहे, मग त्याला ऍडमिट करतात. पूर्वी काय करायचे, ऍडमिट झालंय जवळचं हॉस्पिटल जाऊन ऍडमिट करणं असं नाही. कंट्रोल आता डिझास्टर कंट्रोल, मुंबईमध्ये डिझास्टर कंट्रोल मिळले, त्याच्यामुळे अजून 92% बेड ऑक्युपाय आहे, अजून 8% कमी आहे. आणि हे बेड फक्त सिरियस पेशंटला देतात. तुम्हाला माहित आहे कोविड हे 80% रोग आताच बरा होतो. त्याला घरी मॉनिटर करायला पाहिजे, टेम्परेचर आहे का बघायला पाहिजे, त्याला ऑक्सिजन किती त्याच्या 95च्या वर असलं तर काय घाबरायचं कारण नाही आहे. स्वतःची विकनेस आहे काय आहे ते, सिम्पटम्स काय आहे, खोकला ताप आहे ते काय मॉनिटर करायला पाहिजे. जास्त असलं तर तरच तो हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. मग त्याला ही बेडची गरज आहे. आता काय 2 बेड आहे, एक ऑक्सिजनचं बेड वेगळं आहे आणि एक रेस्पिरेटरचं वेगळं आहे. कोविडमध्ये फक्त ऑक्सिजनचे बेड राहतात आणि ऑक्सिजनचे बेड हे भरपूर केलं गव्हर्नमेंटने. तर म्हणून कोविड पेशंटना बेड 99% मिळणारच आहे.
तर काय भियायची गरज नाही मुंबईमध्ये. आणि इव्हन अदर BMC अदर हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही मुंबईचा पद्धत फॉलो करतात. बेंगळूरमध्ये पण ते आता फॉलो करतायत, पुण्यामध्ये पण फॉलो करतात. म्हणून हे रोगाशी भियायचे काही कारण नाही. दुसरं काय की आमच्या इकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावाचा वेगवेगळा ग्रुप आहे. समजा एखादा पेशंट आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आला तर त्याच्या संपर्कात इतर किती लोक आली आहेत त्यांचे फोन नंबर घेऊन त्यांना लगेच आम्ही संपर्क करतो आणि त्यांना वेगळं आयसोलेट करतो. त्याच्यामुळे काय होतं की आपण हा जो प्रसार आहे हा थांबवण्याकरता खूप मदत करतो. आणि धारावी सारख्या प्लेसमध्ये एवढं गर्दी असते तरी केस कमी केले. का केलं? त्यांना कोविड केअर सेंटर म्हणून आम्ही निर्माण केलं. जे सिम्पटम्स आहे त्यांना अजून जास्त रोग फक्त ताप आहे का खोकला आहे त्यांना वेगळी बिल्डिंगमध्ये ठेवतो. वेगळी कोविड केअर सेंटर जम्बो कोविड केअर सेंटर म्हणून केलं आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन फक्त आहे, पेशंटना ऑब्झर्व करतात. सिव्हिअर झाल्यानंतर ते कोविड केअर हॉस्पिटल म्हणून वेगळं केलं आहे, तिथे ऍडमिट करतात. मग जास्त सिरियस केलं तर KM नायर सायनमध्ये घेऊन येतात. म्हणजे आता KM आणि नायर आणि ह्याच्यामध्ये क्रिटिकल पेशंटच असतात. आपल्या इथे काय होतं की आपण आपल्याला पॉझिटिव्ह आलो की लोक सरळ बेड अडवण्याचा प्रयत्न करतात, पण हे फार चुकीचं आहे. तर BMCने असं केलं आहे की जे अगदी सिम्टमॅटिक आहेत किंवा ना एसिम्टमॅटिक आहेत त्यांना वेगळीकडे आपण हे करतो. म्हणजे एक बिल्डिंग असेल किंवा एखादं हॉटेल असेल त्याच्यामध्ये आपण त्यांची व्यवस्था करतो. जे क्रिटिकल आहेत त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये करतो. त्याच्यामुळे काय होतं की आपण याचा प्रसार किंवा मृत्यूदर कमी करण्याकरता खूप मदत होते. थँक्यू सर, खूप छान माहिती दिली. आमच्या मनातली जी शंका होती की मुंबई पॅटर्न जसा फलदायी ठरलाय कोरोना कमी करण्यामध्ये, सर्वांची इच्छा आहे की इतर ठिकाणी सुद्धा मुंबईसारखेच कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी, आशा करूयात तशी. यानंतर कोणाला जर शंका असेल तर ते चॅट मध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतात किंवा स्वतःला अनम्यूट करायचंय आणि प्रश्न विचारायचा आहे. विद्यार्थ्यांपैकी किंवा इतर काही पार्टिसिपेंट सुद्धा जॉईन झाले आहेत, त्यांच्यापैकी जर काही शंका असतील तर त्यांनी लिमन मोकळेपणे विचारायचे आहेत. सर, आणखी एक माझ्याकडे व्हॉट्सअपला आलेली शंका होती, तर ती की मुंबईचं तर आपण बघितलं, मात्र असं एक लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कोविडची संख्या, पेशंटची संख्या खूप जास्त होती. तर महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या सुविधा एवढ्या चांगल्या असताना सुद्धा कोविडच्या पेशंटची संख्या जास्त असं काय कारण असावं? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे महाराष्ट्रातला माणूस हा घाबरत नाही, ते असे फिरतात की एका वेळेला फक्त एका पार्टिसिपेंटने अनम्यूट करायचे स्वतःला आणि प्रश्न विचारायचा आहे. एका वेळेला फक्त एका पार्टिसिपेंटला विनंती आहे की नाहीतर सर्वात चांगली गोष्ट तरी आहे की तुम्ही जे चॅट सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये स्वतःचा प्रश्न विचारा. मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये विचारला तरी सुद्धा चालेल. हा सर. बोलू का? हा सर. तर काय आहे की मुंबईमध्ये अशी आरोग्य व्यवस्था म्हणजे अशा पेशंट खूप आहेत. हां सर, एक मिनिट, तुम्ही ते सगळं गडबडी मी प्रश्न विसरलो तुमचा. तुम्ही काय विचारलेलं? हा सर, प्रश्न असा होता सर की महाराष्ट्रामध्येच इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कोरोना पसरला आहे जास्त. एक आहे की मुंबईमध्ये मायग्रेशन भरपूर आहे. मुंबईमध्ये आता समजा मुंबईमधनं कोकणात जाणारे आता होळीला इतकी लोक येऊन गेली. पहिल्या लाटेच्या वेळेला लोकांनी प्रतिबंध केलेला, पण दुसऱ्या लाटेच्या वेळेला आपण गृहीत धरलं की दुसरी लाट येणार नाही, कोरोना संपलेला आहे आणि लोक गावी येऊन राहिली. लोक इथे कामगार, मुंबईमध्ये कामगारांची संख्या इतकी मोठी आहे की इथून मायग्रेट करतात किंवा तिकडनं पुन्हा इकडे येतात आणि इथली लोक पुन्हा आपल्याकडे सर्वत्र महाराष्ट्रात पसरतात आणि त्याच्यामुळे ही संख्या, मला वाटतं रुग्णांची संख्या बरीच वाढलेली आहे. एक ते कारण आहे. दुसरं आपण म्हणजे आपल्या मनातली जी भीती आहे ती भीती आपण घालून बसलेलो आहे. आपण खूप निर्भयपणे वागतोय आणि त्याच्यामुळेच मला वाटतं महाराष्ट्राची जी कोरोनाची संख्या ही भरपूर वाढलेली आहे. थँक्यू सर. एक प्रश्न हा एक आलेला आहे की वेगवेगळ्या लसींचे प्रकार रवींद्र सरांनी सांगितले, तर सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात हा प्रश्न पडतो की त्या सर्व लसीपैकी कोणती लस जास्त प्रभावी आहे? आता भारतामध्ये दोनच लस अवेलेबल आहे. वन इज कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. दोन्ही वॅक्सिन चांगल्या आहेत. 62 आणि 60 to 90% इफेक्टिव्ह आहे दोन्ही वॅक्सिन. कुठलीही लस घेतलं तर त्याची इफेक्टिव्हिटी चांगलंच आहे. काय मिळतं ते घ्यावी आणि करायची. अजून ह्याच्याबद्दल अजून रिसर्च चालू आहे. कोवॅक्सिन चांगलं आहे असं म्हणतात, पण अद्यापित काय ठरलं नाही. इव्हन कोविशिल्ड चांगलं आहे हे अद्यापित ठरलं नाही.
त्याची इफेक्टिव्हिटी आता म्हणलं जातं की कोविशिल्ड किती उशिरा घेतलं तेवढा जास्त. युकेच्या स्टडीमध्ये बघितलं की 3 महिन्यानंतर घेतलं त्याची असं जास्त असते. म्हणून त्याच्यासाठी काय भियायचं नाही. हे वॅक्सिनचा इफेक्ट 60 to 70% आहे, पण दुसरं इफेक्टिव्ह तुमचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोलमध्ये त्याला पण जोर घ्यायला. फक्त वॅक्सिन काय झालं मुंबईमध्ये मी काय सांगतो काय झालं, सुरुवातीला ते रोग वाढलं, ते बिल्डिंगमध्ये लोक बाहेर आले नाही, स्लममध्ये फिरत होते, स्लममध्ये अँटीबॉडीज तयार झाले, पण बिल्डिंगवाले काय केलं त्यांनी वॅक्सिन घेतलं, नंतर फिरायला सुरू केलं. मग म्हणून त्याच्यामध्ये ते म्हटलं आता मला काय होणार नाही, म्हणून ते जास्त मुंबईमध्ये पसार झाला. नाही काय त्याच्यामध्ये काय झालं की जे मिडल क्लास लोक आहेत, शिकलेली लोक आहेत, त्यांनी स्वतःला वर्षभर बंद करून टाकलं. जेव्हा आपण आपल्या घरीच राहतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती ही कमी होते. आपण जेव्हा लोकांमध्ये थोडंफार मिसळतो किंवा बाहेर येतो त्यावेळेला आपली प्रतिकारशक्ती वाढते. पण असं झालं नाही आणि त्याच्यामुळे मिडल क्लास पब्लिक जेव्हा बाहेर आलं तेव्हा असं बघितलं की झोपडपट्टीमध्ये पेशंट नाही आहेत, पण वेगवेगळ्या बिल्डिंगच्या वेगळ्या सोसायट्यांमध्ये इतके पेशंट होते की एका बिल्डिंगमध्ये 10 ते 12 होते. आणि दुसरं तुम्ही जसं म्हणालात की वॅक्सिनेशनचं, तर मला वाटतं की आपली लोकसंख्या जवळजवळ 130 करोडपेक्षा जास्त आहे आणि सर जसे म्हणाले की 90% लोकांना जर वॅक्सिन मिळालं तर आपण त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येणार आहे. आपल्यापर्यंत ते वॅक्सिन कधीपर्यंत पोहोचणार आहे, कारण सद्यस्थिती असं आहे की वॅक्सिनेशन अजून पोहोचत नाही, आलेलं नाही आहे. जे आहे म्हणजे पहिला डोस झालेला आहे, दुसऱ्या डोसला प्रायोरिटी देते, दुसऱ्या डोससाठी लोकांना मी बोलवतो आहे. तर हे आपल्यापर्यंत कधी पोहोचेल हा एक प्रश्नचिन्ह आहे. पण त्याच्या अगोदर जे नियम आपले आहेत, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि सॅनिटाईज करणं हे फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही वॅक्सिनेशनसाठी वाट बघू नका, मिळेल तुम्हाला, पण त्याच्या अगोदर ही 30 सूत्री कार्यक्रम अंमलबजावणी त्याची करणं फार गरजेचं आहे. आणि वॅक्सिन 100% गॅरंटी घेत नाही. आपल्या इथे भरपूर जण 2 वेळा वॅक्सिन गेलं तरी केसेस झाल्यात, तरी केसेस झाले. पण वॅक्सिन घेतल्यानंतर जरा तीव्रता कमी असते, डेथ होत नाही, ते बरोबर आहे. पण आपल्या उपलब्ध परिस्थिती ते करायचं, त्याच्यावर तुम्ही हे करून काय फायदा नाही. आणि ते बघा भारतात संख्या एवढी आहे, एवढ्या वॅक्सिन भारत खरेदी करू शकत नाही, देऊ शकत नाही. महत्वाचं आहे किती त्यांना मिळतं त्याने करायचं, दुसऱ्यांनी आपली प्रिव्हेन्शन घेणं हे महत्वाचं आहे. आणि दुसरं सर की जे तरुण आहेत आता म्हणजे पेपरमध्ये बातमी आलेली की मुंबईमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 40% जवळजवळ लोक कोमॉर्बिड आहेत, म्हणजे ज्याला एकतर उच्च रक्तदाब आहे किंवा ते डायबेटिक आहेत. मला तर खरं प्रश्नच पडतो की आपण आपल्या आरोग्याकडे इतकं दुर्लक्ष करतो की हे आजार आपल्या 30मध्ये किंवा 35मध्ये किंवा 40मध्ये येतातच. मला वाटतं NSCच्या विद्यार्थ्याने एक ठरवलं पाहिजे मनामध्ये की मी माझ्या वयाच्या 25 वर्ष आतापासूनच एक्सरसाइजला सुरुवात करणार. उच्च रक्तदाब किंवा कोणताही आजार मला झाला नाही पाहिजे याच्याकरता काळजी घ्यायची. कारण आता जे बळी पडलेत हे सगळे कोमॉर्बिड म्हणजे कोणता ना कोणता आजार त्यांना आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा बळी गेला आहे कोरोनावर. जर तुम्ही कोमॉर्बिड नसाल, तुम्ही आरोग्य स्वतः व्यवस्थित राखाल, तुमचं अन्न तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असेल तर मला वाटतं भिण्याची गरज नाही. थँक्यू रवींद्र सर, थँक्यू विजय सर. आणखी कोणाला काही शंका असतील तर स्वतःला अनम्यूट करायचे एका वेळेला एका पार्टिसिपंटने आणि प्रश्न विचारायचे. बराच वेळ झालेला असेल म्हणून नाही, सरांनी दोघांनी तुम्ही जी माहिती दिली तेवढी सेल्फ एक्सप्लेनेटरी होती की माझ्या मनातले सुद्धा बऱ्याचशा प्रश्नाची उत्तर त्याच्यामध्ये मिळाली होती, म्हणजे मास्कच्या संदर्भातली किंवा इतर. ते एक शेवटचा प्रश्न आलेला आहे, तर तो हा की जसा मगाशी उल्लेख केला रवींद्र सरांनी की भाज्या आणि बाहेरून आपण फळ आणतो तर त्यांचं सॅनिटायझेशन आपण करू शकत नाही, मात्र त्याच्यातून सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तर त्या संदर्भात काय उपाय करावा? मी सांगतो, जेव्हा भाजी हँडल करणार तुम्ही भाजी आणणार ते काढून एका पिशवीमध्ये ठेवावं लागणार. आणि दुसरा ते भाजी मग नंतर साबणाने हे करायचं. पण जेवण बनवताना वॉश करून तुम्ही वापरा, पण जेवणामध्ये काय होणार नाही, मग ते बॉईल होऊन जाणार, मग काय प्रॉब्लेम नाही, खाताना काही प्रॉब्लेम नाही, पण ते हँडल करताना प्रॉब्लेम आहे. तुम्ही भाजी घेणार, मग तुम्ही पिशवीमध्ये घालणार, मग ते भाजी तुम्हाला हाताला लागणार, त्याच्या सपोज ते इन्फेक्टेड हे आहे त्याच्या हात लावलं, मग तुम्ही तोंडा शरीराला लावलं, मग ते रोग त्याच्यामधून येऊ शकते. म्हणून जसं तुम्ही भाजी वगैरे घाली एका पिशवीत घालायचा, साबण हाताने धुवून टाकायचा. मग मेन इम्पॉर्टंट तसा होता नाही रास्तामध्ये तुम्ही बॅग घेऊन घरी येणार, घरी आल्याबरोबरच आधी बेसिनकडे जायचा, हात साबणाने धुवायचा, मग बॅग ठेवायची टेबलवर. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये हे रोग होणार नाही. म्हणजे
आपण काय केलं पाहिजे की आठवड्याची भाजी आणली पाहिजे. जेव्हा सगळ्या भाज्या आणतात त्यावेळेला तिथे घरी म्हणजे जेव्हा आणता घरी बसा आणि त्याच वेळेला सगळ्या भाज्या निवडा, फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर हातपाय स्वच्छ धुवा. काय असतं की तुम्ही दररोज एक काढणार, दररोज म्हणजे अर्धी भाजी निवडणार, अर्ध्या भाज्या अशाच आणणार, असं करू नका. एकदाच आणा आणि एकदाच स्वच्छ करा. ह्याच्यात महत्त्वाचं काय, तुमचा हात धुणं. म्हणजे जेवणावाटे तुम्हाला करोना नाही होणार कारण ते बॉईल होणार. हात स्वच्छ धुणं, हात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की लोक हात सॅनिटाईज करतात आणि त्याच हाताने खातात. सॅनिटायझर लावला तुम्ही हाताला आणि तो डोळ्यांमध्ये गेला, चेहऱ्यावरती गेला, तर काय होतं की तुमचा चेहऱ्याचं जे वरचं हे त्वचा आहे ती खराब होणार, तुमचे डोळे खराब होणार. तर सॅनिटायझर हा उपाय नाही आहे. स्वच्छ साबणाने हात धुवूनच तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. बेस्ट सॅनिटायझरमध्ये सोप अँड वॉटर. सॅनिटायझर तात्पुरतं हे होतो, पण हँड वॉश करणं हा महत्वाचं आहे साबण. आणि ते पण मी 7 स्टेप वापरत. बरेच लोक अरे लवकरच हात धुवून लगेच असं करताना सोडून देतात, तसं नाही. 7 स्टेप फॉलो करणं, सर्व हे करणं महत्वाचे आहे. ते 7 स्टेप हे महत्वाचे स्टेप आहेत. इच अँड एव्हरी वन शुड फॉलो. थँक्यू सर, आमच्या मनातल्या शंका दूर केल्या त्याबद्दल. बराचसा वेळ झालाय तर त्याच्यामुळे एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. मिनल सुर्वे यांनी प्रश्न विचारलाय की आहार कोणता घ्यावा. हा, हे आहार महत्वाचं विचारलं ते हे इम्पॉर्टंट आहे. कोविडमध्ये असं इम्पॉर्टंट आहे की आपलं न्यूट्रिशन हे महत्वाचं आहे. हाय प्रोटीन डाएट, अंडी, मांस, मच्छा ते घ्यायला पाहिजे. पण प्रॉब्लेम उपलब्धता हे प्रॉब्लेम आहे. अवेलेबल आहे की नाही मार्केटमध्ये, आणि गर्दी असते, हे असते. काय काय जवळ उपलब्ध आहे अंडी ते घ्यायची. मांस मच्छी नाही केलं तर काय कुठे गर्दी करायला नाही पाहिजे भाजी घेताना. आणि कडधान्य हे महत्वाचे आहे, खायला पाहिजे. कडधान्य करून हे भिजून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी केलं ते महत्वाचे मोड येतात, त्याने प्रोटीन जास्त होतं. आणि चपात्या जास्त खायला पाहिजे, राईस पण खायला पाहिजे, सर्व बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. फक्त हेच खाणार असं नाही व्हायला पाहिजे. अक्षरशः जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. बाहेरचं सरांनी जेव्हा सांगितलं आम्ही बाहेर जाऊन वडापाव खाणार, हे करणार, ते नाही का, घरीच केलं पाहिजे. मला असं वाटतं की घरी जे आपल्याला मिळतं, आपल्या आहारामध्ये फळं आली पाहिजेत, आपल्या आहारामध्ये अंडी आली पाहिजेत, ज्या गोष्टीमधनं आपल्याला प्रोटीन मिळतं आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते. आता लिंब, दररोज लिंबाचा रस प्या ना तुम्ही, तर त्याच्यामुळे खूप जीवनसत्व जे आंबट आहे ते तुम्ही खायला हवं, कारण त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती आपली वाढते. आणि जे आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलं आहे घरात जे आहे तेच खा, बाहेरचं खाऊ नका. साध्या गोष्टी आहेत, तर हे जर केलं तर मला वाटतं तुमची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस वाढतच जाईल. काय अवेलेबल आहे तेच घ्या. मला ऍपलच पाहिजे, मला हेच पाहिजे असं नाही आहे. ते गोष्टी वापरून खाऊन खायला. आता आपल्या इकडे पपई भरपूर आहे. पपई दररोज जरी घेतलं तर ते चांगलंच आहे. हा सर, हा केईएम हॉस्पिटल खूप बोला सर. तुम्ही कन्क्लूड करताय की आम्ही करू? थँक्सफुल. ओके. हा सर, NSH डिपार्टमेंट करून कन्क्लूड केलं जाईल. मात्र खरं तर तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही दोघांनी सुद्धा या उपक्रमासाठी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि इतर जणांना सुद्धा, विद्यार्थ्यांशिवाय सुद्धा काही जण या प्रोग्रामला मुद्दाम जॉईन झाले होते, तर त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं. तुमचा एक मिनिट महत्वाचा असताना सुद्धा कोरोनाच्या संदर्भातली जनजागृती आणि त्याचबरोबर लोकांमध्ये कोरोनाच्या संदर्भातली असणारी अवास्तव भीती काढून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं तुम्ही काम केले, त्याबद्दल आता औपचारिक आभार प्रदर्शनाची जबाबदारी मी पुन्हा एकदा NSH डिपार्टमेंट देते. त्याच्या अगोदर GS मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल तर्फे आम्ही तुमच्या कॉलेजचे आभारी आहोत, कारण गेल्या आठवड्यात आम्ही रुपारेल कॉलेजसोबत कार्यक्रम केला आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की NSH म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितके कॉलेजेस आहेत तर त्याच्यासोबत अशा प्रकारचे कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत. जर तुमच्याकडे काही कॉन्टॅक्ट असतील तर जर तुम्ही आम्हाला ते कॉन्टॅक्ट दिले, मला वाटतं भविष्यात आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम करणार आहोत. आणि कम्युनिटी मेडिसिन म्हणून आमचं काम आहे की लोकांमध्ये जनजागृती करणं हे आमचं काम आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता आम्ही कधी सदैव तयार राहू हे काम करण्यात. दुसरं हे माहिती दिलेले तुम्ही शेअर करा, सर्व बरोबर बोला, आणि काय प्रश्न असलं तर विचारा. आणि कोणाला ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे, कोणाला काही गोष्ट हे नाही, आम्ही अवेलेबल आहे 24/7. गेल्या वर्षी मी भरपूर रातभर जागा असतो, त्याला काय प्रॉब्लेम नाही, आम्ही हेल्प करायला तयार होतो. कोणालाही काही माहिती हवी असेल तर ती फोनवर देण्याची आम्ही व्यवस्था करू. आमचे फोन नंबर आहेत वाटतं, तर ते सर्क्युलेट केले तरी चालेल. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. NSH डिपार्टमेंट ओव्हर टू यू. या मॅडम.
हा संपदा मॅडम. हॅलो सर, नमस्कार. हा बोला, येतोय आवाज. ओके, नमस्कार सर. आज पूर्ण जगावर जे कोरोनाचं संकट आलं आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी आपली सामाजिक जबाबदारी काय आहे, कशा प्रकारे सामाजिक प्रबोधन केलं पाहिजे, तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे, लसीकरण करणं किती गरजेचं आहे आणि लसीकरण केल्यानंतर सुद्धा आपली जबाबदारी कोणती आहे यासंबंधी मोलाचं मार्गदर्शन मिस्टर जावळेकर सर व डॉक्टर रवींद्र टेंभावी सर यांनी आम्हाला सर्वांना केले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्रेरणास्थान आमचे प्राचार्य डॉक्टर तेंडुलकर सर या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करून दिल्याबद्दल मी बॉटनी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर नायपाडे सर यांचेही आभार मानते. तसेच आमचे NSSचे विभाग प्रमुख श्री सोनावणे सर व इतर सहकारी आणि आपण सर्व श्रोते वृंद या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू ओके. थँक्यू टू ऑल. थँक्यू व्हेरी मच. ओके.